फाउंडेशन कोर्सच्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आज आपल्याला थोडा वेळ गप्पा मारायचा. त्या गप्पा मारण्याच्या दृष्टीने उगाच पहिली एक 2-4 मिनिटं मी काही बोलीन, पण ते बोलणं सुरू करताना सुद्धा मला चॅट बॉक्स मध्ये दिसतंय की काही जणांनी आपले मुद्दे कळवणं चालू केले. याचं कारण आज माझ्या बाजूनी सलग बोलणं नाहीये, तर आपल्या अधिष्ठान मालिकेची जी 2 सत्र झाली, ती 2 सत्र आणि त्यांना धरून मनात असलेले काही प्रश्न किंवा प्रतिक्रिया सुद्धा. प्रश्न म्हणजे शंका आहे, अडचण आहे, अमुक मुद्दा समजला नाही, माझा ज्याच्यासाठी आग्रह असतो तो की अमुक मुद्दा पटला नाही, असं जरी असेल तरी त्याच्यासाठीचा आजचा वेळ आहे. आज वेगळं माझ्या बाजूनी सलग भाषण असं नाही, त्यामुळे आपण हे किती वेळ चालतं आपण पाहू, पण आज मुख्यतः आपल्याला गप्पा मारायचं. त्या दृष्टीने तुम्ही डोळ्यासमोर मागची 2 अधिष्ठान मालिकेची सत्र आणा. आणि हो, हा मंदार विचारतोय की जनरल डाऊट सुद्धा विचारलेल्या चालतील का, किंवा तर चालतील. जनरल डाऊट्स आपल्या मनामध्ये काहीतरी आज भेट झाली सरांची सायबर स्पेस मध्ये, त्या निमित्ताने मला थोडंसं काहीतरी विचारायचं आहे, तर ते सुद्धा चालेल. माझ्यापाशी जर त्या डाऊटचं माझ्यापाशी काही उत्तर असेल तर मी उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. नसेल तर प्रश्न विचारणाऱ्याचं अभिनंदन करीन की मला ज्याचं उत्तर आत्ता सुचत नाहीये किंवा देता येत नाही लगेच, असा तू प्रश्न विचारलास, याचा अर्थ आता मला माझ्या पण ज्ञानामध्ये भर घालायची संधी मिळते आहे, त्यामुळे थँक्यू असं मी म्हणेन. तर अशा रीतीने आपल्याला आजचा संवाद चालू ठेवायचा आहे. मी तुम्हाला त्यासाठी अगदी 2 किंवा 3 मिनिटात आठवण करून देतो. एक विशेषतः आता आज मी फाउंडेशन कोर्सशी स्वतंत्रपणे बोलतोय, त्यामुळे सगळे लक्षात ठेवा की अधिष्ठान मालिका तर आपल्या बाकीच्या कोणत्याही कोर्सपेक्षा तुमच्यासाठी जास्ती लागू आहे. आणि लागू आहे म्हणजे थेट अधिष्ठान मालिका हे फाउंडेशन कोर्सचे तास आहेत. कारण फाउंडेशन कोर्सचं सुद्धा नाव फाउंडेशन म्हणजे जीवनाचा पाया हे विचारपूर्वक ठेवले. त्यामुळे जे अधिष्ठानचे 6 विषय येतात, हे साहीच्या सही. कल्पना करा की असं जर ठरलं की जरा बाकीच्या कोर्सेसना वेळ पुरत नाहीये, त्या दृष्टीने आपण कोर्सची पुनर्रचना करू, तर एक्स्ट्रीम केस म्हणजे की साहीच्या साही सत्र आणि त्यातल्या प्रत्येक 2 सत्रांच्या नंतर एकदा शंका प्रश्नोत्तर असं फक्त फाउंडेशन साठी ठेवलं जाईल. किंबहुना 2 सत्रांच्या नंतर एकदा शंका प्रश्नोत्तर हे सुद्धा या वर्षीच्या विशिष्ट परिस्थितीमुळे केलेली तात्पुरती तडजोड आहे. कारण नाहीतर दरवर्षी जे अधिष्ठान मालिका होते की ओळीनी 6 आठवडे, आठवड्याला 1 सत्र, ते सगळ्यांसाठी कॉमन. त्यावेळी माझ्यासमोर सगळे कोर्सेस बसलेले आणि नंतर बॅचवर माझा तास असतो, त्या तासाचं काम त्या आठवड्याला झालेल्या सत्रावरची चर्चा. तर आता आपण करतो ते की 2 आठवडे आधी सलग भाषण आणि त्याच्यानंतरच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये हे इंटरॅक्टिव्ह सत्र. मला चॅटबॉक्स मध्ये प्रश्न वाढताना दिसत आहेत, तरी एक 2 किंवा 3 मिनिटं मी घ्यायला पाहिजे. एक पहिला मुद्दा, अधिष्ठान मालिका फाउंडेशन कोर्स साठीच सगळ्यात जास्ती महत्वाची आहे. दुसरा मुद्दा आठवण करून देतो आता की झालेल्या पहिल्या 2 भागामध्ये आपण जीवन घडवण्याची त्रिसूत्री असं मी नाव देईन त्याला, जीवन घडवण्याची त्रिसूत्री. तर आपण पहिल्या 2 भागांमध्ये कधी गंमत करत, कधी गोष्टी सांगत ऐकत, प्रसंग, किस्से, त्याचे अर्थ असे सर्व सांगत, पण आपण मुख्यतः 3 मुद्दे पाहिले पहिल्या 2 भागात. स्वतःला ओळख, त्यानुसार जीवनातलं तुझं क्षेत्र निवड, त्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत असणे ही खरी तपश्चर्या असते.
की आपल्या निवडलेल्या क्षेत्रात आता आपल्याला उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचंय. तर आपण या पहिल्या 3ला नाव दिलंय विचारांची त्रिसूत्री. जीवन घडवणे, आपल्याला आपलं जीवन घडवायचंय, याच्या विचारांची त्रिसूत्रे. याच्या नंतर जे भाग होतील त्याच्यामध्ये मी तुम्हाला 3 ऍक्शन पॉइंट सांगणार आहे. ते अर्थात आता पुढल्या आठवड्यापासून सांगेन, पण 3 ऍक्शन पॉइंट येणार आहेत. त्याचं नाव आहे आचाराची त्रिसूत्री. आचार म्हणजे हे विचार आहेत. आणि आज सुद्धा मला अशी शंका आहे की काही जणांचे प्रश्न असे असणं शक्य आहे की सर तुम्ही सांगितलेलं कळलं, पण आता त्यासाठी मी काय करू, त्यासाठी आपण काय करू हे आपण पुढच्या आठवड्यापासून ऐकायला सुरुवात करणार आहोत. आज आपल्याला अरे तू स्वतःला ओळख, अगं तू स्वतःला ओळख, तुझ्या जीवनाची त्यात करिअर आलं, त्याची इमारत तुझ्या स्ट्रेंथ शक्तिस्थानांवर उभी कर. तुला काय येतं, तुला काय समजतं, तुझा जीव सहजपणे कशात रमतो, काय करत असताना तहान भूक विसरायला होते, समोर ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज येतात त्यातलं असं काय आहे की जे असताना तुला पटपट समजतं ते तुझं क्षेत्र आहे, त्याच्याशी संबंधित कुठलं ना कुठलं तरी. आणि ही स्वची ओळख ही एक प्रक्रिया आहे, घटना नाही. इट्स अ प्रोसेस, इट्स नॉट अन इव्हेंट. अगदी टोकाचे मी म्हणालो तसं ज्ञानेश्वर, तुकाराम, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद यांच्यासारखे अपवाद सोडले की जे म्हणू शकतात मला स्वची ओळख पटली आहे. आपलं सगळ्यांचं काम ती स्वची ओळख पटण्याच्या प्रवासात असणे म्हणजे कोहम ते सोहम. आणि मग ती स्वची ओळख कशी कशी होते, तर मी सांगितलं की पालक आई वडिलांचं भूमिका महत्वाची आहे. मग येतात शिक्षक. पण तुम्ही ज्या वयाच्या आहात याच्या काळामध्ये तर समवयीन, सायकोलॉजीतला शब्द पिअर ग्रुप मेंटॅलिटी, आपल्या समवयीन त्यांचा आपल्यावर जास्ती प्रभाव पडतो, आपला त्यांच्यावर जास्ती प्रभाव पडतो, यातून आहे. इथे लक्षात ठेवण्याचा सगळ्यात कळीचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, त्या निवडलेल्या किमान एका क्षेत्रामध्ये आपण उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे. एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी इन वन्स ओन चोजन वॉक ऑफ लाईफ. आणि मग मी तुम्हाला उत्तमता आणि प्रतिभेच्या भागामध्ये प्रत्येकाची उदाहरणं दिली की उत्तमता कशाला म्हणायचं. त्या क्षेत्राची एक ठरलेली चौकट, ती चौकट समजलेली असणे आणि त्या चौकटीत राहून चांगलं काम करता येणे, चांगला परफॉर्मन्स देता येणे, याला म्हणायचं उत्तमता. पण प्रतिभा म्हणजे चौकटीच्या पलीकडे जाता येणे. गरज असेल तर चौकट मोडता येणे, तशीच गरज असेल तर नवी चौकट निर्माण करता येणे, हे सगळं म्हणजे प्रतिभा. मी म्हणालो की काही जणांकडे उत्तमता असते पण प्रतिभा नसते, असं असू शकतं. या उलट दुर्दैवाने प्रतिभा असते पण उत्तमता नसते असं सुद्धा असू शकतं बरं का. म्हणजे काही जण त्याच्यात बेशिस्त आली, त्याच्यात त्या क्षेत्राची म्हणजे ते ब्रिलियंट असतात पण ते त्या क्षेत्राची जी शिस्त असेल ती त्यांनी आधी आत्मसात केलेली नसते. मी आपल्याला सुचवलं की आपल्याकडे दोन्ही पाहिजे, म्हणून आपल्याला गाठायचंय उत्तमता आणि प्रतिभा, असं आपण पाहिलं. आता मी चॅटबॉक्स ओपन करीन आणि त्याच्या आधारे आपण ठरवायचंय की आपल्याला, मला तुम्हाला खरं म्हणजे आणखी एक मुद्दा सांगावा असं वाटतो. आता मी शब्द वापरला ब्रिलियंट असं. तर आता जो तो आपण विचार करा. ब्रिलियंट म्हणजे काही जण असे असतात की त्यांना मुळे समोर विषय सांगायला सुरुवात झाली की त्यांना तो कळतोच. नुसता कळतो नाही, त्यातलं त्यांना सुचणं चालू होतं, काहीतरी नवीन वेगळं, ब्रिलियंट. पण मग त्यामुळे मला काही वेळा भीती आहे की व्यक्तिमत्वाचे जे 2 प्रकार वेगवेगळे मी सांगितले, उत्तमता आणि आपल्या स्वची ओळखवरच्या, इथे सुद्धा ते सांगायला पाहिजेत. आणखीन 2 प्रकारची मुख्य व्यक्तिमत्व असतात, हार्ड वर्किंग आणि ब्रिलियंट. हे 2 वेगळे प्रकार, हार्ड वर्किंग आणि ब्रिलियंट असे 2 वेगळे प्रकार. म्हणजे तुम्हाला काही जण दिसतील की ते कचकावून कष्ट करतात. तुम्हाला हे दिसेल बरं का पुस्तकी अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा, की एखादा सगळ्या तासांना नियमित जातो, इमानदारीमध्ये नोट्स घेतो, इमानदारीमध्ये त्या अभ्यासाच्या म्हणजे तासांच्या पलीकडे सुद्धा स्वतःचा अभ्यास प्रचंड करतो. आणि त्याच्या नोट्स परीक्षा तोंडावर आल्यावर शेवटच्या 15 दिवसाकरता कोणीतरी दुसरा मित्र मैत्रीण घेतो आणि प्रत्यक्ष परीक्षेमध्ये तो त्या पहिल्या मित्रापेक्षा जास्ती मार्क मिळवतो. म्हणजे हा पहिला हार्ड वर्किंग आहे पण ब्रिलियंट नाही.
त्याला एखादा विषय कळायला वेळच लागतो. त्यामुळे तो हार्डवर्क, तो कष्ट खूप करतो, पण त्याला तो विषय डोक्यामध्ये ट्यूब पेटणे म्हणतात, तर ती ट्यूब पेटायला वेळ लागतो. या उलट ब्रिलियंट, त्याची ट्यूब पेटलेलीच असते, त्याची ट्यूब सतत पेटलेलीच असते. तुम्हाला असं दिसेल की दुर्दैवाने अगदी चांगले काही अपवाद सोडले तरी ही दोन पूर्ण एक्सक्लुझिव्ह प्रकार आहेत. म्हणजे काही व्यक्तिमत्व मी बोलत असताना सुद्धा विचार करा की यातल्या कशात आपण बसतो का आहे. कारण काही व्यक्तिमत्व दे आर हार्ड वर्किंग बट नॉट ब्रिलियंट. दुर्दैवाने या उलट काही जण दे आर ब्रिलियंट बट नॉट हार्डवर्किंग. नॉट हार्डवर्किंग. याच्यात आपण कुठे बसतो त्याचा विचार करून माझा पुढचा मुद्दा ऐका तुम्ही, की जर जीवनाकडे पाहिलं, करिअरकडे पाहिलं, तर यशस्वी कोण होताना दिसतात. तर मित्रहो, नीट ऐकून ठेवा की यशस्वी हार्ड वर्किंग बट नॉट ब्रिलियंट हे जीवनामध्ये यशस्वी होताना दिसतात. ब्रिलियंट बट नॉट हार्ड वर्किंग यांना आपण ब्रिलियंट आहोत हेच इतकं डोक्यात गेलेलं असतं आणि माहिती असतं की त्यामुळे ते पुरेसे कष्ट करत नाहीत. त्यांच्या बुद्धिमत्ता म्हणजे प्रतिभा, त्यांच्याकडे प्रतिभा असते, पण त्या प्रतिभेला कष्ट, शिस्त, सातत्य, चिकाटी याची जोड मिळत नाही, त्यामुळे ते मागे पडतात. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा लहानपणापासून ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली असेल. हे ह्या ससा आणि कासवाच्या गोष्टीतल्या सारखं आहे. दोघांची रेस लागते आणि त्या पलीकडे ते जे लांबवर झाड दिसते तिथपर्यंत पहिलं कोण पोचतं. आता ते कासव बिचार ते बावळट आहे, ते दिसायला चांगलं नाहीये, त्याची अशी मान अशी त्याच्या कोशामधनं बाहेर येते, ते कासव अगदी सावकाश चालत राहतं. त्या बिचाऱ्या कासवाला माहिती आहे की आपण हार्ड वर्किंग असावंच लागेल कारण आपण ब्रिलियंट नाही. या उलट त्या सशाला माहिती आहे की त्याचं रूप किती छान आहे, गोजीरवाण आहे, पांढरं शुभ्र आहे, कोणालाही पटकन उचलून घ्यावंसं वाटेल असं आहे. आणि ससा धावत सुटला की वेगाने धावत सुटतो, प्रचंड वेगाने. तर मग या ससा आणि कासवाच्या गोष्टीमध्ये तर कासव बिचारा सावकाश निघतं मागणं, ससा तुफान वेगाने पुढे जातो. आणि आता ते झाड दिसतं त्याच्या थोडं अलीकडे एक दुसरं झाड असतं. तर ससा म्हणतो की आता ते कासव आहे, ते बावळट आहे, त्याला यायला किती वेळ लागणार आहे, मी रेस कशी पण जिंकणार आहे. म्हणून ते त्या झाडाखाली झोपतं आणि सस्याला झोप लागून जाते. कासव न थकता, न दमता, न झोपता, न थांबता सावकाशपणे जात राहतं. ते एका टप्प्याला सशालाही मागे टाकतं आणि रेस जिंकतं. इकडे ह्या सशाची झोप संपते आणि डोळे उघडून बघतो तेव्हा त्याला दिसतं की समोरच्या झाडाखाली कासव पोचलेलं सुद्धा आहे. हार्ड वर्किंग बट नॉट ब्रिलियंट विरुद्ध ब्रिलियंट बट नॉट हार्ड वर्किंग ही म्हणजे ससा आणि कासवाच्या रेस मधल्या सारखी आहे. फार 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 कमी जण अशा असतात की ज्यांच्यापाशी दोन्ही आहे. आपल्यापाशी आत्ता काय ते आपण प्रत्येकाने विचार करायला हवा की मी कशात बसते याच्यातल्या, की मी हार्डवर्किंग आहे पण ब्रिलियंट नाही. खरंच हे लक्षात घ्या, जे हार्डवर्किंग आहेत पण ब्रिलियंट नाहीत त्यांना माहिती असतं की अरे ते समोरचा आपला दुसरा मित्रमैत्रीण तो इतका भयंकर हुशार आहे की त्याला त म्हटल्यावरनं त्याला पुढचं सगळं ताकभाताचं जेवणच सगळं कळून जातं. त्याच्या उलट मला नाहीये, मला जरा सगळा त ला काना ता, क पुन्हा भ ला काना भा, हे सगळं मला नीट नोंदवून घ्यावं लागतं, मग मला कळतं. तर मी मग मला हार्डवर्क केलं पाहिजे. कष्ट, शिस्त, सातत्य, चिकाटी म्हणजे त्या क्षेत्राची चौकट. आणि जो ब्रिलियंट असतो तो मात्र दुर्दैवाने त्या ब्रिलियन्समुळे ओव्हर कॉन्फिडंट असतो. इतकंच काय, बहुसंख्य ब्रिलियंट माणसं ॲरोगंट पण असतात कारण त्यांना माहिती असतं आपण ब्रिलियंट. इतर समजा गणित ज्याचं पक्क आहे आणि ज्याचं तर गणित ज्याचं पक्क नाही त्याला एखादं गणित सोडवायला वेळ लागतो. A+B म्हणजे 11 आणि A-B म्हणजे 3. तर A आणि B ची व्हॅल्यू काढा. तर गणित ज्याचं पक्क आहे तो असा ऐकतो, असे पाहून खटाक तो सांगू शकतो 7 आणि 4. पण उरलेल्याला A+B मग A-B म्हणजे इतके असं सगळं गणित मांडून करावं लागतं तर त्याला ते कळतं. त्यामुळे ब्रिलियंट असतो त्याला ओव्हर कॉन्फिडन्सचा शाप असतो आणि त्या ओव्हर कॉन्फिडन्स मधनच ॲरोगन्स, गर्विष्ठपणा तयार होतो की असं मराठीतला चांगला शब्द आहे झाशात जाणे. त्यामुळे ते होता कामा नये हा राहतो.
फार कमी जण निघतील की जे ब्रिलियंट आणि हार्डवर्किंग, आणि या ऋतुजाला बहुधा कोणीतरी सांगतंय की बघ तुझ्याविषयी सर बोलतायत. कोणीतरी तिच्याशी बोलत होतं आणि ती खूप छान सांगते आहे. तर सचिन तेंडुलकर पहा तुम्ही, सचिन हे दोन्ही आहे. सचिन ब्रिलियंट पण आहे आणि हार्डवर्किंग पण आहे. दुर्दैवाने सचिनच्या काळातले काही खेळाडू असे होते की ज्यांच्याविषयी सचिन स्वतः म्हणलाय की तो सचिन पेक्षा ब्रिलियंट होता. म्हणजे खेळातली प्रतिभा त्याच्याकडे होती, पण त्यांनी स्वतःला अप्लाय नाही केलं चिकाटीने. त्यांनी त्या क्षेत्राची शिस्त नाही पाळली. परिणामी दिसून येतील की अचिव्हमेंटच्या भाषेत मग 100 शतकं सचिनची झाली, कारण त्याच्याकडे दोन्ही आहे. आपलं चाणक्य मंडल चालवताना आणि आपल्या कोर्सेसमध्ये माझा आग्रह आहे की चाणक्य मंडल मधनं कशी मनुष्य शक्ती तयार झाली पाहिजे, तर प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये जे आपल्या उत्तमता आणि प्रतिभा दोन्ही, म्हणजे हार्डवर्क आणि ब्रिलियन्स दोन्ही ज्यांच्याकडे आहे, म्हणजे आपण प्रत्येकाने तसं व्हायचं आहे, असं एवढं मी सांगून आता मी चॅट बॉक्स ओपन करून पाहणार आहे की आपल्याला काय गप्पा मारायचे. पहिल्यांदा अनेकांनी नमस्तेही केलंय आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. सुरुवातीलाच मी सांगितलं, मंदार कुलकर्णीने विचारलं होतं की आपण आज जनरल डाऊट सुद्धा विचारू शकतो का, म्हणजे अधिष्ठान मालिकेशिवाय. आणि तर याचं उत्तर आहे हो. आणि मंदार म्हणतोय की आय डोंट थिंक की आमच्या क्वेश्चनचे आन्सर तुमच्याकडे नसतील. आय होप सो. ओके. याच मंदार कुलकर्णीचा मग प्रश्न आहे, यावर्षी युपीएससी मध्ये जो 22वा आलाय, त्यांनी काही मार्गदर्शन चाणक्य मंडल मध्ये घेतलं आहेच, तर त्याचा लोकसत्ता मधला इंटरव्ह्यू मंदार कुलकर्णींनी वाचला. त्यामध्ये तो म्हणतो की त्या मंदार पत्कीनी सांगितलंय क्रिटिकल थिंकिंग अशी एक कन्सेप्ट सांगितली. तर क्रिटिकल म्हणजे चिकित्सक, क्रिटिकल म्हणजे अनालिसिस करणे. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे कोणीही आपल्याला कुठला मुद्दा सांगितला तर तो केवळ कोणीतरी सांगतोय म्हणून ऐकला, ऐकून घेतला, पटवून घेतला असं नाही. त्याच्यावर स्वतंत्र बुद्धीने विचार करणे. हे मी माझ्या सकट सांगतोय तुम्हाला की हो, क्रिटिकल थिंकिंग सगळ्यांना आलं पाहिजे, सगळ्यांनी केलं पाहिजे. केवळ मी म्हणजे अविनाश धर्माधिकारी सांगतायत म्हणून ऐकून घ्या असं नाहीये. ऐका, त्यावर तुमच्या स्वतंत्र बुद्धीने विचार करा. त्या स्वतंत्र बुद्धीने विचार करण्याला म्हणतात क्रिटिकल थिंकिंग. क्रिटिक म्हणजे चिकित्सा करणे किंवा अनालिसिस करणे. तर मी एखादा मुद्दा ऐकला आणि मग त्यावर मी विचार करतोय, त्याला म्हणायचं क्रिटिकल थिंकिंग. युपीएससी मध्ये या क्रिटिकल थिंकिंगची नितांत आवश्यकता आहे आणि विशेषतः प्रिलिम पेक्षा मेन्सला जास्ती आवश्यकता आहे. कारण मेन्सचा पेपर रिटर्न पेपर असतो. मेन्स मध्ये तर क्रिटिसाइज किंवा गिव्ह क्रिटिकल कॉमेंट्स, गिव्ह युअर ओपिनियन या प्रकारचेच प्रश्न मेन्स मध्ये येत असतात. त्यामुळे क्रिटिकल थिंकिंगची आवश्यकता आहे. आणि पुढे फायनली इंटरव्ह्यू, की तुमच्या समोर 5 जण बसलेले आणि त्यांच्यातला कोणीही तुम्हाला काहीही प्रश्न विचारेल आणि तुमचे अभिप्राय विचारेल, म्हणजे क्रिटिकल थिंकिंगची आवश्यकता आहे असं मंदारनी त्याच्यात सांगितलं होतं. राज निमसाखरे विचारतोय, सर मला माझ्या पेरेंट्सवर माझ्या एज्युकेशनचा भार द्यायचा नाही, तर मी जॉब करून अभ्यास करू शकतो का? याचं उत्तर आहे हो. आणि तो आत्ता सांगतोय की आत्ता 11वी मध्ये आहे. मला हा राज कधी थोडस त्यांनी वैयक्तिक जरी फोन केला तरी हरकत नाहीये, मला ईमेल पाठवली तरी हरकत नाहीये. हा राज म्हणतोय की शिक्षणासाठी आई वडिलांवर मला भार नाही पडू द्यायचा. आत्ता 11वीत गेला तो आणि म्हणून विचारतोय की मला जॉब करून शिक्षण करता येईल का? राजला तूर्त जाहीर बोलत असतानाही मी उत्तर देतोय की तुझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर हो आहे. म्हणजे ज्याच्यापाशी ती चिकाटी आहे, ज्याच्यापाशी कष्ट घेण्याची तयारी आहे, असे अनेक मुलं मुली
यांनी कुठेतरी काही कामं करून, घरामध्ये गरिबी आहे म्हणून आई वडिलांवर भार नको, तर 4 पैसे कमावलेले आहेत आणि शिवाय स्वतःचं शिक्षण केलं असं मला माहिती आहे, तुला सुद्धा तसं करता येईल. तो म्हणला आता मी 11वी मध्ये आता गेलो तर करण्याजोगी जॉब्स खूप असतात, ती अर्थात मी इथे सार्वजनिकरित्या म्हणजे त्याच्यात गुप्त काही नाही, पण राजशी वैयक्तिक बोलून थोडं सांगायला सुचवायला लागेल, तर त्यांनी मला ईमेल केले तरी चालेल. त्यांनी माझा फोन नंबर चाणक्यच्या नंबरवर मागून घेऊन मला फोन केला तरी चालेल, मी वैयक्तिक सुद्धा त्याच्याशी बोलेन. हा लौकिकादित्य असं छान नाव आई वडिलांनी ठेवलेलं. लौकिकादित्य विचारतोय, माझा प्रश्न असा आहे की विचार का करायचा, कसा करायचा आणि कोणत्या दिशेने करायचा. यातला कसा करायचा आणि कोणत्या दिशेने करायचा हे आपण फाउंडेशन कोर्स भर शिकत राहणार आहोत. त्यामुळे मी यातल्या फक्त पहिल्या भागावर 2 शब्द आत्ता बोलीन, ते म्हणजे विचार का करायचा. एकदम माझं सिंपल उत्तर आहे, कारण आपण माणूस आहोत. इतकं साधे, कारण आपण माणूस आहोत. विचार करणं म्हणजेच माणसाचा माणूसपणा आहे. हे नुसते उगाच काव्यमय किंवा भावनिक शब्द म्हणून मी नाही सांगतोय. माणूस ही जी बायोलॉजिकल स्पीसीज आहे ना, तिला नाव माणूस ही जी बायोलॉजिकल स्पीसीज आहे तिला नाव होमोसेपियन हे आहे. माणसासारखाच आधीचा एक प्राणी आहे, त्याला होमो इरेक्टस असं नाव आहे. म्हणजे 4 पायावर चालणारा प्राणी उभा राहू लागला आणि मागील 2 पायांवर चालू लागला, याला म्हणतात होमो इरेक्टस. सरळ उभा राहिला, सरळ उभा राहिला, होमो इरेक्टस. होमो म्हणजे स्पीसीज, होमोचे दुसरे अर्थ काढू नका, सध्या दुसरे अर्थ प्रचलित आहेत, पण ते अर्थ समजू नका. इथे होमो म्हणजे स्पीसी, प्रकार. प्रकार तर जी उत्क्रांती आहे त्याच्यात माणसासारखाच प्राणी, पण त्याचं वैशिष्ट्य आहे तो सरळ उभा राहायला लागला आणि मागच्या 2 पायांवर चालायला लागला, होमो इरेक्टस. आणि त्याच्यापासून होमो सेपियन. आणि आता तुम्ही आपण सगळे जे आहोत ना, याला तर आणखीन एक प्रगत आहे, तिचं नाव होमो सेपियन सेपियन, म्हणजे आणखीन प्रगत म्हणून म्हणले. यातल्या होमो म्हणजे स्पीसीज, सेपियन शब्दाचा अर्थ काय, तर सेपियन म्हणजे विचार करणारा प्राणी. सेपियन ह्या शब्दाचा सुद्धा शब्दशः अर्थ विचार करणारा प्राणी. माणसाचं इतर सर्व प्राण्यांपेक्षा वैशिष्ट्य आहे तो म्हणजे मेंदूचा शरीराशी असलेला रेशो, गुणोत्तर. माणसाचा मेंदू सगळ्यात मोठा आहे आणि त्या मेंदूचं शरीराच्या वजनाशी असलेलं गुणोत्तर. मेंदू म्हणजे एक प्रकारचा चिप आहे शेवटी, तर तो आपला चिप सर्वात पॉवरफुल आहे. म्हणजे मेंदू हे माणसाच्या माणूसपणाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. मेंदू काम काय करतो, मेंदूचं मुख्य काम काय, विचार. त्यामुळे आपण विचार का करायचा, माणूस आहोत ना आपण, म्हणून विचार करायचा. आणि कसा करायचा आणि कोणत्या दिशेने करायचा हे सगळं पुढच्या फाउंडेशन कोर्स भर आपण शिकत राहणार आहोत. त्यामुळे ते त्या वेळेला आपण त्याचे सविस्तर पाहूयात. पुन्हा या मंदार कुलकर्णीचाच प्रश्न आहे, प्रॉस्पेक्टस मध्ये वाचलं की CTS चे 2 अटेम्प्ट असतात, म्हणजे पहिला अटेम्प्ट डिसेंबर 2020 मध्ये दिला तर दुसरा अटेम्प्ट डिसेंबर 21 मध्ये होणार, हे बरोबर ना. तर बरोबर आहे, मंदार कुलकर्णीला बरोबर कळलेलं आहे. CTS वर्षात एकदा होते, ती जनरली डिसेंबर जानेवारी मध्ये होते आणि 2दा द्यायला आपापल्या वयोगटात. आपापला जो वयोगट आहे, एक ज्युनियर आणि एक सिनियर, 15 ते 20 असा ज्युनियर आहे आणि 20 ते पुढे 26 असा सिनियर आहे. मला आपला फाउंडेशन कोर्स यावर्षी 27 वर्षापेक्षा जास्ती असलेले काही जण करतायत. त्यांनी मला विचारलं की त्यांना CTS द्यायला परवानगी आहे का. याचं उत्तर हो आहे, त्यांना CTS द्यायला परवानगी आहे. पण मंदारला बरोबर कळलेलं आहे की आपापल्या वयोगटामध्ये CTS 2दा द्यायला परवानगी आहे. तर एकदा डिसेंबर 2020 आणि पुढचा डिसेंबर 2021. त्याच्यानंतर जर वयोगट बदलला म्हणजे सिनियर वयोगट, तर सिनियर वयोगटात सुद्धा 2दा द्यायला आहे. इथे नक्षत्रांनी पुढचा फारच छान प्रश्न विचारलाय, स्वतःवरील विश्वास कसा वाढवायचा. फार छान प्रश्न विचारलाय की स्वतःवरील विश्वास कसा वाढवायचा. मी म्हणेन आपल्यासमोर 2 रस्ते, मुख्यतः 2 रस्ते, अनेक असतात पण त्या सगळ्यांचं सुद्धा वर्णन करता येईल की ह्या दोनांच्या मध्ये. एक स्वतःवरील विश्वास. माझं म्हणणं आहे
की त्यासाठी असतात छोटे छोटे निश्चय. निश्चय म्हणजे आपल्याला जेव्हा जास्त जास्त हे वाटणं चालू होईल की एखादी गोष्ट जमते आहे, ते जमते आहे वरून तो विश्वास वाढतो माणसाचा. आपल्याला शंका असते अमुक मला जमेल का नाही जमेल. तर जिथे जिथे असं वाटतंय की जमेल किंवा नाही जमेल, त्याच्या बाबतीत काहीतरी छोटीशी एखादी गोष्ट ठरवा. दोन रस्ते म्हणजे काही जणांना खाडकन एकदम सगळं जमतं, त्यांना उलट थोडं थोडकं जमत नाही. काही स्वभाव असे असतात की ते करतील तर दिवसाचे 16 तास काम करतील, नाही तर दिवसाचे 16 तास ऐश करतील. काही जणांचा चेहरा पाहिल्यावर मला वाटलं की मी त्यांचं वर्णन केलं, आता करेक्ट वर्णन केलं, की ते करतील तर दिवसाचे 16 तास काम पण करतील. गार्गी, जय पवार हे यातले दिसत आहेत आता. आणि नाही म्हणजे आईश पण दिवसाचे 16 तास. या उलट काही जणांना असतं की त्यांना असं उलट एवढं नाही जमत, काहीतरी थोडं ठरव, ते थोडं कर. तर आपला पुन्हा स्वभाव ओळखून आहे की स्वतःवरचा विश्वास कसा ओळखायचा, वाढवायचा. अरे तू स्वतःला ओळख, अगं तू स्वतःला ओळख, असं स्वतःला ओळख. आणि जर असेल की काहीतरी आपल्या देशामध्ये व्रत नावाची कल्पना आहे पहा, एखादं व्रत घेणे, त्या व्रतामागे सुद्धा काय हे आहे की स्वतःवरचा विश्वास वाढवणे. एखादं व्रत का घ्यायचं असतं की मी पुढे उपवास करतात, उपवासाचे आरोग्यालाही फायदे आहेत, त्याच्या मागे शास्त्र आहे. पण आणखीन असतं की आपली निश्चय शक्ती तपासून पाहणे. आपली निश्चय शक्ती, तीर्थक्षेत्राला गेले तर आपल्याकडे संकेत असतो की काहीतरी सोडायचं असतं, आणि सोडायचं असतं म्हणजे आपल्याला आवडणारं सोडायचं असतं. नावडणारं सोडणे याच्यात काही फार लागून नाही गेलं, लय शहाणपणा नाही लागून गेला, पण आपल्याला आवड नाही. तर मी काशीची यात्रा करून आलो आणि कारल्याची भाजी सोडली, काही जणांना आवडत नाही, कडू असते. तर निश्चय काय केला, तर कारल्याची भाजी सोडली. त्याला निश्चय नाही म्हणत, व्रत धरणे. तर ज्याला कठोरता, काहीतरी व्रत, उपवास हा त्यासाठी असतो. कधी 16 तासाचा हल्ली निघालाय, हल्ली फिटनेससाठी इंटरमिटंट फास्टिंग नावाची कल्पना निघाली. तर ते इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे आत्तापासून पुढचे 16 तास काहीही खायचं नाही. काही ठिकाणी तर असतात हे फिटनेससाठी एक हल्ली दीक्षित डाएट नावाचा प्रकार आहे. तर दीक्षित डाएट म्हणजे दिवसात 2दाच खायचं आणि खाण्याच्या 50 मिनिटांमध्येच खायचं. हा निनाद करतोय का दीक्षित डाएट? हा. तर त्यांनी मला कळवलं की मी करतोय, असं हात करून त्यांनी मी करतोय अशाच. तर दिवसात 2दाच खायचं, खायचं त्या 50 मिनिटात. पण मग या 2 खाण्या व्यतिरिक्त मध्ये काही खायचं नाही. आणि निनादवर मला त्याचे चांगले परिणाम होताना दिसतातच आहेत त्याच्यामुळे. आणि जो करतो, करणारे मला नेहमी सांगतात की जे तो करतायत त्यांना असं दिवसभर छान वाटतं. उलट त्यामुळे 2 जेवण चांगली जातात. माणसाला पुढच्या जेवणाची केव्हा एकदा वेळ येते असं होतं. तर मुद्दा हा आहे की स्वतःवरील विश्वास कसा वाढवायचा. तर आपल्याला जमणाऱ्या जबाबदाऱ्या, कामं किंवा आव्हानं घ्या, छोटी 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 आव्हानं घ्या. आणि एक जमलं की आणखी पुढचं जमेल, ते जमलं की आणखी पुढचं जमेल. त्याने माणसाचा विश्वास वाढतो की अरे मला येतं की. कारण माणसाच्या तेव्हा सेल्फ डाऊट खाणारी गोष्ट कोणती माणसाला, की सेल्फ डाऊट, मला जमेल का, माझ्याच्याने जमेल का. त्यापायी मग माणूस म्हणतो की धोका नको पत्करायला, रिस्क नको घ्यायला, तर जाऊ दे आपण प्रयत्नच करत नाही. खरा पराभव, आपल्याला एखादी गोष्ट जमली नाही यात नाहीये खरा पराभव, प्रयत्नच केला नाही यात पराभव आहे. तुम्ही प्रयत्न, मला जमणार नाही, सेल्फ डाऊट मुळे मी मला ही गोष्ट जमणार नाही असं इतकं बाळगलं की त्याच्यापायी मी प्रयत्नच केला नाही. तर प्रयत्नच केला नाही हा जास्त मोठा पराभव आहे. प्रयत्न केला पण जमला नाही याला मी पराभव नाही म्हणत, कारण प्रयत्न पुन्हा करता येतो, पुन्हा करता येतो, पुन्हा करता येतो. मी तर विचार करतो की आजचे जर प्रश्न संपले आणि काही वेळ उरला तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, मी टिपून ठेवतो. पण आयुष्यामध्ये तुम्ही कोणाही कर्तबगार माणसाचं जर चरित्र पाहिलं ना, तर तुम्हाला दिसेल की त्यांनी न थकता न दमता चिकाटीने पुन्हा पुन्हा प्रयत्न केलेले असतात, तेव्हा ते होतात. आता मंदारचा मागे प्रश्न होता त्या मंदार पत्की विषयी. मंदार पत्की पहिल्याच अटेम्प्टला वयाच्या 23व्या वर्षी क्लिअर झाला. पण आपला चाणक्य मंडलचा एक दुसरा विद्यार्थी, तो चाणक्यचा कार्यकर्ता पण आहे, मधल्या वर्षांमध्ये तो चाणक्यचा फॅकल्टी मेंबर पण आहे, कायम अतिशय हुशार आणि हार्डवर्किंग, त्याच्याकडे दोन्ही आहे, असा आशुतोष कुलकर्णी यावेळी 5व्या अटेम्प्टला क्लिअर झालाय.
पण 5व्या अटेम्प्टला त्याची ऑल इंडिया रँक 44 आहे. म्हणजे 5 अटेम्प्ट लागले. त्यांनी जर दमून मधल्या एखाद्या याला सोडूनच दिलं असतं तर हे यश मिळालं असतं का? नसतं मिळालं. किंवा त्याचा स्वतःवरचा विश्वास जर ढळला असता की हरवलाच, की मी एवढा हुशार आहे, आजपर्यंत जीवनात अपयश माहिती नव्हतं, पण हे असं. आणि आधीच्या झालेल्या 4 अटेम्प्टचं बघायला गेलं, 5 अटेम्प्टचा आधीच्या, तर कधी प्री पण क्लिअर नाही झाले. अगदी पहिल्या अटेम्प्टला म्हणजे वयाच्या 21व्या वर्षी आशुतोष कुलकर्णी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचला होता. आणि आमची सगळ्यांची अपेक्षा होती की तो पहिल्याच अटेम्प्टला क्लिअर करेल. नाही झाला. दुर्दैवाची गोष्ट आहे. मध्ये जर आशुतोष निराश झाला असता, त्यांनी अर्ध्यावर प्रयत्न सोडून दिले असते, तर चालू वर्षी जी 44 रँक मिळाली ती मिळाली असती का? उघड आहे की नसती मिळाली. तेव्हा नॉट फेल्युअर बट लोअर एम इज क्राईम, हे जे इंग्लिश मधलं वाक्य आहे, नॉट फेल्युअर, अपयश हा गुन्हा नाहीये किंवा अपयश आलं ह्याच्यामध्ये काही चूक नाहीये. लोअर एम, उद्दिष्टच काहीतरी छोटच ठरवलं. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास वाढण्यासाठी काय, प्रयत्न करत राहणे, पुन्हा प्रयत्न करत राहा, पुन्हा प्रयत्न करत राहा, प्रयत्न करत राहणे. मी तुमच्या एवढा होतो तेव्हा आमच्या पिढीचा एक हिरो, माझे तर वेगळे आणि अनेक होते, पण एक प्रचंड हिरो तो सुदैवाने अजूनही हिरो आहे, तो म्हणजे अमिताभ बच्चन. आज मी अमिताभ बच्चन वर तुमचा वेळ घेत नाही, कधीतरी वेगळ्या तासाला अमिताभ बच्चन. पंखा लाव, मला चौथे पंखा लाव ना. पंखा लाव ना. अमिताभ बच्चन वर मी वेगळा कधीतरी तुमचा तास घेईन, कारण आज अजून पुढे अनेक प्रश्न मला दिसत आहेत. पण पहा तुम्ही, अमिताभनी आयुष्यामध्ये अनेक अपयश सोसलेलं आहे, पचवलेलं आहे. पहिल्यांदा तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला, कोणी दारात नाही उभं करायचं त्याला. तर एका सिने साप्ताहिकामध्ये अमिताभचे प्रश्न म्हणजे आपले तुमचे प्रश्न, अमिताभचं उत्तर, असा कॉलम असायचा. आणि माझं घर त्यावेळेला कसबा पेठेत होतं. आम्ही चालत चालत सगळीकडे शहरभर वावरायचो आणि शनिवार वाड्यावर बटाटा वडा एका ठिकाणी मस्त मिळायचा. त्यामुळे बसचे पैसे वाचवून आम्ही ते बटाटे वडे खायचो. ते बटाटे वडे ज्या कागदावर यायचे तो कागद सुद्धा मी वाचायचो. तर असा मला माझ्या लहानपणचा, तुमच्या एवढं लहानपण म्हणजे तुमच्या एवढा होतो तेव्हाच एक वेळ आठवते की आम्ही बटाटे वडे खातोय. तो बटाटे वडा मायापुरी नावाचं सिने साप्ताहिक तिच्या कागदावर होता आणि सवाल आपके जवाब अमिताभ के असं म्हणून खाली एक प्रश्न आणि त्याचं एक उत्तर होता. प्रश्न होता, काफी कोशिश करने के बावजूद भी सफलता न मिले तो क्या करना चाहिए. काही ह्याच्यात फार अवघड नाही, मला वाटतं सगळ्यांना समजलेलं. काफी कोशिश करने के बावजूद सफलता न मिले तो क्या करना चाहिए. खूप प्रयत्न करून सुद्धा यश मिळालं नाही तर काय करायला पाहिजे. वरचा प्रश्न, काफी कोशिश करने के बावजूद भी सफलता ना मिले तो क्या करना चाहिए. अमिताभचं एक ओळीचं उत्तर होतं, और कोशिश करनी चाहिए. प्रयत्न आणखीन करायला पाहिजे. आणि एक दुसरे कोणी कवी आहेत, त्यांची कविता खूप प्रसिद्धच आहे, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अशी अशी छान कविता आहे, छान आहे कविता. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. स्वतःवरचा विश्वास वाढायला काय करायला पाहिजे, और कोशिश करनी चाहिए. आणि त्याला उपाय असतो की तुला जे वाटतंय की आपल्याला न, त्यातलं काहीतरी छोटं कर, छोटी गोष्ट कर, छोटसच कर. आता मला पोहता येईल का, तर हे काठावर बसून चिंतन करून त्याचं उत्तर नाही येणार आहे. मला पोहता येईल का याचं उत्तर आहे पाण्यामध्ये उतर. तर मग त्याला असतं की ठीक आहे, पहिल्यांदा 3 फूट पाण्यातच उतर, म्हणजे तुझं अंग पाण्याशी ऍडजस्ट होईल. मग शिकवलं जातं की असं कठडा पकडून मागे फक्त पाय कसे मारायचे. मग शिकवलं जातं पाय त्या कठड्याला एक दांडी असते तिच्यात अडकवून फक्त हात, ब्रेस्ट्रोक असेल तर फक्त हात कसे. मग टायर बांधून किंवा पाठीला डबडं बांधून पण पोहायला शिकवलं जातं. करत करत तुम्हाला येतं, मग एके दिवशी कमरेचं डबडं किंवा टायर काढून टाकलं जातं आणि सांगितलं जातं आता हात मार. तरी आपण पहिल्यांदा जिथे आपण बुडणार नाही अशा 3 फुटात, म्हणजे आपण म्हणजे या सगळ्यात काय केलं आपण, स्वतःवरचा विश्वास, हो मला पोहता येईल,
हा विश्वास वाढवायला काय केलं, एक एक छोटं पाऊल उचललं आणि एक जमलं की त्याच्या पुढचं केलं, एक जमलं की त्याच्या पुढचं केलं, तर हे करता येईल. मला नेहमी एक छान गोष्ट आता या निमित्ताने तेवढी मात्र गोष्ट तुम्हाला सांगतो आणि पुढच्या प्रश्नाकडे जातो, की नेहमीप्रमाणे एक राजा आहे, त्याची नेहमीप्रमाणे एक राजकन्या आहे, ती कोणातरी राक्षसाने पळवून नेली आणि राजा फरमान काढतो की तिला त्या राक्षसाच्या तावडीतनं जो सोडवून आणेल त्याला मी तो म्हणेल ते बक्षीस देईल. आता राज्यातली अनेक एकाहून एक पराक्रमी माणसं की त्यांना संधी की बक्षीस म्हणजे तिचा हातच मागायचंय, म्हणजे तिच्याशी लग्न करायचंय, त्यामुळे राजाचा जावई व्हायचंय. म्हणून एकाहून एक पराक्रमी बुद्धिमान असलेली माणसं ते प्रयत्न करायला जातात, पण सगळेच्या सगळे हारतात. कारण या राक्षसाने तिला असं एक उंच टॉवर मध्ये ठेवलेलं असतं, टॉवरच्या वरच्या मजल्यावर, आणि त्या टॉवरला कुठून जिनाच नसतो, दगडी गोलाकार असलेला टॉवर, त्याला कुठे जिनाच नाही, आणि त्याच्या वरच्या सगळ्यात तिथे राजकन्येला ठेवलेले. त्यामुळे हे आता तिकडं वर जायचं कसं, तर काही जण ती भिंत हाताने चढण्याचा प्रयत्न करतात, निम्म्यावरच जातात, जमत नाही. तर गोष्टीमध्ये एक शिंपी आहे, एक साधा शिंपी. तो शिंपी एका रात्री त्या टॉवरच्या बेस पाशी, पायथ्यापाशी जातो आणि त्यांनी डबीमधनं एक फुलपाखरू आणलेलं असतं. तर तो त्या फुलपाखराचे जे दोन पुढचे अँटेना फुलपाखराचे येतात ना, दोन असे, त्याला तो मधाचे थेंब लावतो, असे मधाचे थेंब, आणि फुलपाखराला एक छोटा हलका दोरा फुलपाखराला फक्त जोडतो, बांधतो घट्ट, म्हणजे गाठ मारतो, त्या फुलपाखराला टॉवरच्या भिंतीवर सोडतो. ते फुलपाखरू त्या टॉवरच्या भिंतीवरनं उडत उडत वर जात जात त्या राजकन्येला जिथे ठेवलंय, तिला कठडा आहे, त्या कठड्यावर जाऊन बसतं. आता पौर्णिमेची रात्र असेल, काहीतरी असेल, पण त्या राजकन्येला लक्षात येतं की कठड्यावर एक फुलपाखरू येऊन बसलंय. म्हणून ती राजकन्या ते फुलपाखरू हळूच पटकन पकडते. तर तिला लक्षात येतं की त्या फुलपाखराच्या पायाला एक दोरा बांधलाय. मग ती त्या दोऱ्याची गाठ सोडते आणि फुलपाखराला सोडून देते आणि तो दोरा वर ओढायला सुरुवात करते. आता ह्या शिंप्याने काय केलेलं असतं, तर आधी तो साधा दोरा तो वर ओढतो, त्या दोऱ्याला मग चांगला दोरा जोडलेला असतो, राजकन्या ती वर ओढते, तिला हे लक्षात येतं. त्या दोराला सुतळी जोडलेली असते, राजकन्या ती वर ओढते, त्या सुतळीला काथ्या जोडलेला असतो, राजकन्या ती वर ओढते, आणि त्या काथ्याला मोठा दोरखंड असतो, राजकन्या ती दोरखंड सुद्धा वर ओढते. मग तो टॉवरच्या भिंतीला, खांबाला बांधते आणि त्या दोराला उतरून खाली उतरते. हा शिंपी त्या राजकन्येला घेऊन राजधानीमध्ये परत जातो. या गोष्टीमध्ये काय केलं त्या शिंप्याने, एकदम तो मोठा दोरखंड वर टाकणं अशक्य होतं, त्याने डोकं वापरलं आणि एक एक छोटी गोष्ट केली. एक फुलपाखरू, तर ते फुलपाखरू उडत जाईल म्हणून त्याला आधी हलका दोरा, मग त्याला चांगला दोरा, मग मांजा, मग सुतळी, मग काथ्या, आणि मग जाड दोरखंड. आपलं पण असं असतं की आपण एकदम काहीतरी मोठी, समजा अगदी साधी, मी पोहण्याचं उदाहरणच घेतलेलं आहे, त्याच्याच वरनं लक्षात घ्या की कोणाला धरलं दिलं पाण्यात फेकून, की पोहायला शिकायचं ना, दिलं फेकून पाण्यामध्ये, त्याला इतकी भीती बसेल कदाचित त्या पोहण्याची की तो पुन्हा पाण्याच्या वाट्यालाच जाणार नाही. त्याला उलट असं पाणी जर दिसलं तर त्याला काळजी वाटेल आणि सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होतील त्याला. पण एक एक छोटी 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 गोष्ट करत गेला की पोहता यायला लागला. पोहता यायला लागल्यानंतर त्याला कोणी पाण्यात फेकावं नाही लागत, तो उलट आपणहून पाण्यामध्ये सूर मारतो उलट. तर जीवनाचं पण असंच आहे. तेव्हा स्वतःवरील विश्वास कसा वाढवायचा याचं उत्तर आहे की एक एक छोटी छोटी गोष्ट काहीतरी ठरव स्वतः करता, आणि ती जमली की त्याच्यापेक्षा जास्ती जमव, किंवा त्यालाच दुसरा शब्द आहे व्रत धरणे. व्रत, कशाचं तरी व्रत धरलंय, तर तुला ज्या गोष्टीतला विश्वास वाढलेला हवाय त्या गोष्टीच्या बाबतचं व्रत धर. आपण हे आपले तास असे नाईलाज म्हणून झूमवर घेतो. त्याची एक मर्यादा म्हणजे असं टू वे बोलता आहे बोलण्याची व्यवस्था, पण मग त्याच्यामध्ये खूप वेळ जाईल. नाहीतर मी माझ्या समोर वर्गात बसले तासाचा तास असता तर मी नक्षत्राला विचारलं असतं, किंवा कधीतरी विचारीन, किंवा फोनवर ईमेलवर तिने कळवलं तर विचारीन की तुला स्वतःवरील कशातला विश्वास वाढलेला हवा, आणि मग वैयक्तिक सुद्धा तिला सांगेन की ओके, मग तू असं असं कर, असं आज ना उद्या कधीतरी बोलणं होईल, त्यावेळेला मी सांगेन नक्षत्राने, त्यावेळी मला आठवण करून दे, मी सांगेन. हॅलो सर. हॅलो. हा
सर मी माऊली बोलतोय. एक प्रश्न होता. हा बोल. सर तुम्ही म्हणता की स्वला ओळखा आणि त्यात करिअर करा. तर त्यानुसार मी एक गायक आहे आणि लहानपणापासून मी गातो सर. तर गाण्यात करिअर करायचंय मला. मी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या शिष्यांचा शिष्य आहे. तर जितेंद्र अभिषेकी म्हणायचे की तुम्ही अर्थार्जनासाठी फक्त गायन करू नका. तर मला अर्थार्जन आणि त्याचबरोबर आपली जी संस्कृती मागे पडत चालली आहे, आपण वेस्टर्न गोष्टींना जास्त मानतोय. तर त्यासाठी मला प्रशासनात काम देखील करायचंय. म्हणजे करिअर एक गायन एक आणि MPSC करायचंय. तर त्या दोन्ही गोष्टी मी प्रभावीपणे कसे करू शकतो की मला पुढे जाऊन लोकांनी गायक म्हणून ओळखलं पाहिजे असं. तू तर माऊली सोपं उत्तर द्यायचं तर नियोजन करून करू शकतोस आपल्या वेळेचं, दिवसाचं. त्यामुळे तुझा प्लॅन बरोबर आहे. आणि अभिषेकी बुवांकडे शिकतोयस म्हणजे असं करायचं असतं. माझी त्यांची ओळख होती बरं का. आणि कलेक्शन तर अभिषेकी, मी स्वतः शास्त्रीय संगीताचा भक्त आहे, भक्ती संगीताचा भक्त आहे. माऊली तू आयुष्याच्या अत्यंत बरोबर रस्त्यावरच आहेस. आणि दिवसाचं वेळेचं नियोजन नीट करून, म्हणजे जेव्हा गुरुकडे किंवा शिकायला जायचंय ते आणि तुझा रोजचा रियाज, या वेळेला पूर्ण फोकसनी संगीताचा रियाज करणे आणि दिवसाचा तसाच अभ्यासाचा वेळ त्यावेळी पूर्ण अभ्यास करणे. मी तुला हे पण सांगतो की प्रशासनात असे अनेक आहेत की जे स्वतः उत्तम गायक पण आहेत, फार शास्त्रीय संगीतातले दर्दी उत्तम गायक आहेत, असे माझे बॅचमेट सुद्धा आहेत. त्यामुळे तू पण तसा होऊ शकतोस. आणि अर्थात मला वाटतं तुला माहिती आहे की त्यासाठी तुला शुभेच्छा आहेत. हॅलो सर. थँक्यू. या हॅलो. ओंकार हा आणखीन कोणाला विचारायचं का काही? हा सर, मी नकुल बोलतोय सर. हा सर, आपलं सेल्फ इस्टीम, तर सेल्फ अनालिसिस साठी आपलं सेल्फ इस्टीम ओळखायचं असेल तर ते सेल्फ इस्टीम कसं ओळखायचं, हे सगळं कसं ओळखायचं? माझं म्हणणं आहे, मी तुम्हाला आश्चर्य वाटेल इतकं सोपं उत्तर सांगतोय. सेल्फ एस्टीम. एस्टीम, स्वतःच्या नजरेत आपण कोण आहोत. साधा हा प्रश्नच स्वतःला विचारा की माझ्या नजरेत, दुसऱ्यांच्या नाही, कोणाच्या. आपण पुन्हा जेव्हा समोर तुम्ही बसलेल्यात असा तास होऊ शकतो ना, तिथे तर आपण यावरची चर्चा घेतो की दुसऱ्याच्या नजरेत तुम्ही कसे आहात, ही गोष्ट वेगळी आहे. तुम्ही स्वतःला विचारायचंय तुमच्या नजरेत कसे आहात. सेल्फ एस्टीम, एस्टीम म्हणजे मोजमाप स्वतःचा आपण किंवा आदर स्वतःबद्दल, किंवा सेल्फ एस्टीम कसं ओळखायचं याचं उत्तर आहे आरशासमोर उभा राहा. त्याच्या आरशामध्ये दिसतंय त्याच्याविषयी तुझं मत काय आहे, त्याच्यावरनं ठरणार सेल्फ एस्टीम. इतकं सोपं आहे. त्यामुळे आपल्याविषयी दुसरे काय म्हणतात यावरनं नाही, आपल्याविषयी आपण काय म्हणतो. समजा उदाहरणार्थ मी एखादं काम करतो म्हणलं तर खरंच मी करतो का, हे दुसऱ्यांना काय वाटतं नाही, तुला काय वाटतं. किंवा एखादी गोष्ट मी करायला हाती घेतलं, मराठीतली जी म्हणे हाती घ्याल ते तडीच न्या, तडीच न्या. किंवा उपनिषदातल्या ज्या वाक्याची स्वामी विवेकानंद आपल्याला आठवण करून देत असत, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत, म्हणजे उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठल्या विना थांबू नका, असा त्या ओळीचा अर्थ. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत, म्हणजे उठा, जागे व्हा आणि आपलं ध्येय गाठल्या वाचून थांबू नका. तर स्वतःला विचारा की मी असा आहे का मी अर्ध्यावर सोडून देतो, मी लवकर दमतो, मी प्रयत्नच करत नाही, मी आळशीपणा करतोय. जे अनालिसिस आहे, तेव्हा सेल्फ एस्टीम थ्रू सेल्फ अनालिसिस, दॅट इज द आन्सर. स्वतःचं अनालिसिस करा आणि ते स्वतः करायचंय, दुसरा कोणी म्हणतो म्हणून नाहीये. तिसऱ्याचं मत काय आहे, कधी इतरांचं मत आपल्याविषयी चांगलं असेल, पण आता हा आधी बोलणारा माऊली छान प्रश्न त्याने विचारला आणि तो त्याच्या आयुष्याचे ध्येय पण फार छान त्यांनी सांगितलं. तर गाणारा खूप उत्तम आहे असं ऐकणारा म्हणू शकतो, पण गाणाऱ्याला माहिती असतं की माझी अजून खूप तयारी व्हायची. किंवा त्याने एखादं गाणं सादर केलं तर ऐकणारे वावा करतील, पण त्या गाण्यामध्ये काय राहिलं, काय चुकलंय त्या गाणाऱ्याला माहिती असतं. तो गाणारा सांगू शकतो स्वतःशी. उलट पण असू शकतं की दुसरे माझ्याविषयी निगेटिव्ह बोलतायत सगळं,
हा येडाच आहे, टाकाऊच आहे, हा काही काय. पण मला माहिती आहे ना की मला मी असा आहे, आणि त्याचं वस्तुस्थितीला धरून असेल तेव्हा सेल्फ एस्टीम कसा वाढवायचा, कसा ओळखायचा. सेल्फ एस्टीम याचं उत्तर आहे थ्रू सेल्फ अनालिसिस. थ्रू सेल्फ अनालिसिस. तर स्वतःचं अनालिसिस करण्यातून सेल्फ एस्टीम कडे आपण जातो, असं म्हणून मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय. इथे ओंकारनी मला वाटतं की सगळ्यांच्या उपयोगाचा एक फार छान प्रश्न विचारलाय. आणि आपलं हे सत्र ऐकायला जर आई वडील पण असले तर ते तर आणखीनच खुश होतील असा प्रश्न विचारलाय. तो म्हणतो मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन कसं घालवावं. मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन कसं घालवावं. त्या वरच्या प्रश्नाशी आतापर्यंत आपण जी चर्चा केली ना अनेकेची, त्यातल्या एका मुद्द्याशी काहीतरी एखादी छोटी गोष्ट ठरव. मी उदाहरणार्थ ओंकार सहित अनेक जणांना हल्ली असतंच, हल्ली कोणी 4 माणसं जमली तरी ती 4 माणसं एकमेकाशी बोलायच्या ऐवजी ती मोबाईलशी बोलत असतात. त्यांचं त्या 4 माणसांचं काहीतरी मोबाईलशी, किंवा नुसता असा माणूस जरा बसला तसं नुसतं हल्ली बसवतच नाही, खटकन मोबाईल काढतात आणि त्याचं चालू होतं. तेव्हा छोटी छोटी काहीतरी गोष्ट, उदाहरणार्थ मी सांगतोय की दिवसाचा हा 1 किंवा 2 तास जास्तीत जास्त, तर मी मोबाईल एवढाच वेळ असणार आहे. काय गेम्स खेळतोय, मोबाईलवर एखादी फिल्म पाहतोय, कुठला तरी कार्यक्रम आहे तो पाहतोय, तर ते दिवसाचे 2 तास ते वेळेचं नियोजन करा तुमच्या. म्हणजे एक छोटा निश्चय झाला की एक स्वतःशी असलेला निश्चय की मी जे काही मोबाईलशी खेळायचंय ते हे 2 तासच सकाळचे, समजा 10 ते 12, आणि तरी त्याच्यात शनिवार रविवार नाही चालणार. ते झाले की मोबाईलला हात नाही लावणार आहे. फोनवर बोलायचं असेल तर गोष्ट वेगळी, आणि तो केलेला छोटा छोटा निश्चय पाळा. मग हळूहळू तुमच्या लक्षात येईल की मोबाईल हे डिस्ट्रॅक्शन नाही होत, एक छोटा निश्चय. दुसरा, काहीतरी पॉझिटिव्ह निश्चय करा. मोबाईल हे जे खेळणे ना, हे त्याला बिंज म्हणतात. बिंज म्हणजे जर काही त्या मोबाईलचा सुद्धा तुम्ही विधायक वापर करत असलात की युट्यूबवर चांगल्या फिल्म्स पाहतोय मी ज्यातनं ज्ञानामध्ये भर पडते अशाचे, तर त्या मोबाईलचा तुम्ही चांगला वापर करतात. गेम सुद्धा खेळायच्या झाल्या तर असे काही गेम की ज्यांनी आपला मेंदू शार्प व्हायला उपयोगी, आणि तरी सुद्धा रिस्ट्रिक्ट केलं, ते मर्यादित केलं की हे दिवसाचे हे 2च तास मी, तर असं काहीतरी स्वतःशी ठरवा. त्यांनी मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन घालवता येईल. आणि काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी ठरवा, तर त्यांनी सुद्धा घालवता येईल. सईने विचारलंय, सिस्टमॅटिकली अभ्यास केला, फोकस असला, स्मार्ट स्टडी केलेला असला तरी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये युपीएससी क्लिअर होता येत नाही. म्हणजे काही जणांना नाहीत होत. आशुतोष कुलकर्णीचं उदाहरण माझं, असं होतं का, तर याचं दुर्दैवाने आता उत्तर आहे हो होतं. आणि त्यामागचं रिझन काय असेल, तर आता रिझन्स इनफायनाईट, अनंत रिझन आहेत. या सईनी हा प्रश्न फार चांगला विचारलाय. मी एकदा सगळ्यांसाठी तो पुन्हा एकदा वाचून दाखवतो की सिस्टमॅटिकली अभ्यास केला, फोकस असला, स्मार्ट स्टडी केलेला असला तरी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये युपीएससी क्लिअर होता येत नाही. असं होतं का, आणि त्यामागचं रिझन्स काय आहेत. तर दुर्दैवाने असं होऊ शकतं, होतच असं नाही. आता याच वेळेला घडलंय ना, मंदार पत्की पहिल्याच अटेम्प्टला क्लिअर झाला, आशुतोष कुलकर्णीला 6वा अटेम्प्ट लागला. मग मी तुम्हाला सांगून झालं की आशुतोषनी पहिल्या अटेम्प्टला हे सगळं सिस्टमॅटिकली अभ्यास केला होता, फोकस होता, त्याला स्मार्ट अभ्यास केला होता. शिवाय आशुतोष ब्रिलियंट आहे, तरी पहिल्या अटेम्प्टला नाही झाला. आता कुठे, आणि मी तुम्हाला तर सांगून झालं की पहिल्याच अटेम्प्ट आशुतोष प्री क्लिअर, मेन्स क्लिअर, इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचला होता. मग तिथे कुठेतरी दिसून आलं की इंटरव्ह्यू मध्ये कुठेतरी 5-10 मार्क कमी पडले, किंवा मेन्स मध्ये कुठेतरी कुठल्या तरी एका पेपरला 5-10 मार्क कमी पडले. कशाने कमी पडले, पुन्हा त्याचं संशोधन करून पुन्हा करायला हवंय. तर रिझन्स त्याला इनफायनाईट, कुठेतरी 2-5च कमी होईल. काही सुपर ब्रिलियंट मुलांच्या बद्दल मी पाहिलं की त्यांनी हे सगळं, सही सांगते हे सगळं वर्णन त्यांनी केलेलं आहे, पण प्रिलिम नाही झाले का, कुठल्या तरी एकाच प्रश्नाला जरा धांदरटपणापायी चूक झाली त्यांची. एकच प्रश्न कुठला तरी. चाणक्य मंडलचा एक अत्यंत ब्रिलियंट विद्यार्थी, तो आता फॅकल्टी सुद्धा आहे. तर एका वर्षी प्रश्न होता की रशियानी भारताला पुरवलेली मिसाईल S-400 असं त्या मिसाईलचं, त्याची रेंज किती, त्या मिसाईलचं नाव S-400, तर त्याची रेंज किती, आणि खाली पर्याय दिले होते.
या मुलाचं त्याचं एक उत्तर चुकलं आणि पुढे असं दिसून आलं की तेवढ्या एका उत्तरापायी तो त्या वर्षीची प्रिलिम नाही क्लिअर झाला. ते जर उत्तर त्याचं बरोबर असतं तर 2 मार्क मिळाले असते. प्रत्यक्षात त्याचं ते उत्तर चुकलं म्हणजे 2 मार्क मिळाले नाहीत आणि 0.66 मायनस झाले. त्या मायनस झालेल्या 0.66 नी त्याची प्रिलिम राहिली. एक प्रश्न. आणि ज्या वेळेला मी त्याला सांगितलं की अरे त्या मिसाईलचं नाव S-400, ते S-400 यासाठी आहे की त्याची रेंज 400 किलोमीटर आहे म्हणून त्याचं नाव S-400. तर असं काही वेळा होणे राहू शकतं. म्हणजे कधी धांदरटपणा, कधी अरेच्या एका प्रश्नाबद्दलचा गैरसमज झाला. आणि परीक्षा एवढी टफ आहे पहा तुम्ही, 10 लाख जण परीक्षेला बसणार, तेव्हा प्रिलिम क्लिअर 10,000 जण करतात फक्त. इतकं त्याचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळे आपलं काम आहे अभ्यास सिस्टमॅटिकली करायचा, फोकस ठेवून करायचा, स्मार्ट अभ्यास करायचा आणि म्हणजेच कर्मयोग इतकं साधं आलं. आता लोकमान्य टिळकांवर मी पुन्हा पुढच्या आठवड्यात एकदा बोलणार आहे. त्यालाही तुम्ही सगळेजण, ते मंगळवारी आहे, परवा पुढच्या मंगळवारी आहे आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहायचंय. त्यामध्ये मी कर्मयोग विषयी सांगणार आहे का, मी गीता रहस्य विषयी भाग 2 मध्ये बोलणार आहे. पण आज तुमच्याशी निमित्त आलंय म्हणून सांगतोय की कर्मयोग म्हणजे काहीतरी फक्त लोकमान्य टिळकांनी करण्याची गोष्ट नाहीये, आपली प्रत्येकाची. आणि ती मुद्दाम करण्याची पण गोष्ट नाही, आपल्याला दुसरा चॉईसच नाहीये. तू तुझं कर्म उत्तम कर, फळ तुझ्या हातात नाहीच आहे. त्यामुळे त्या फळामध्ये गुंतू नकोस, पण तुझं कर्म उत्तम कर, याला म्हणायचं कर्मयोग. मग त्या अभ्यासाला लागू पण तेच आहे की युपीएससी एमपीएससी द्यायची असेल या माऊलीपासून सईपर्यंत सगळ्यांना, तर तू अभ्यास उत्तम कर, नियोजनपूर्वक कर. तो हार्ड आणि स्मार्ट असा दोन्ही अभ्यास कर. आणि एवढं सगळं करूनही तुला अभिप्रेत असलेलं कर्माचं फळ नाही मिळालं असं होणं शक्य आहे का? तर होणं शक्य आहे. आणि मी सांगितलं तसं त्याची कारण अर्थात खूप भरपूर आहे. हॅलो सर. हा बोल. सर मी प्रसाद बोलतोय. प्रसाद. हा. मला असं सतत चिंता वाटते की आपण प्रशासनात जायचं आणि म्हणजे आपण हे लोकांच्या हिताचे निर्णय घेतो, पण ते निर्णय खरंच इम्प्लिमेंट होतात का, किंवा त्यामध्ये राजकीय ढवळाढवळ तुम्ही विजयपथ मध्ये मांडले, त्याबद्दल काय सांग. तर मला असे 2 प्रश्न सतत मनात पडतात की ब्युरोक्रेट्स खरंच राजकीय पॉलिटिकल पॉवरच्या हाताखालचे पपेट्स बनलेत का, आणि दुसरं म्हणजे मोर पॉलिटिकल पॉवर्स लीड्स टू इनजस्टिस. कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉलिटिकल पॉवर मे लीड टू इनजस्टिस. तर तुला मी एवढं निश्चित सांगतो की प्रशासनात जाऊन आपलं काम जो उत्तम करेल त्याला प्रचंड स्कोप आहे. तू म्हणालास की नवा विजयपथ, तर विजयपथ मध्ये मी की पण राजकारण आणि म्हणजे पण बदल्या आणि सरकार राजकारणाचं ढवळाढवळ याचं काय, असा जो चॅप्टर आहे त्याच्यात तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलंच आहे. इथे सगळ्यांकरता मी एवढं निश्चित सांगतो की प्रशासनात जाऊन ज्यांनी आपलं काम नीट करायचं असं ठरलंय त्याला. आता शेवटी आपण लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत, त्यांना राज्यघटनेने दिलेले अधिकार आहेत. त्यामुळे काही वेळा ते सरकारी अधिकाऱ्यांना त्यांची मतं सांगणार, साहजिक आहेत. सरकारी अधिकाऱ्याचं काम आहे त्याचा नीट विचार कर, क्रिटिकल. आजच्या सुरुवातीला जे आलं ते की क्रिटिकल थिंकिंग, तुझं माइंड अप्लाय कर, क्रिटिकल थिंकिंग कर. आणि जर तो निर्णय, जर तो लोकप्रतिनिधी जे सांगतायत हे घटना आणि कायद्याच्या चौकटीत असेल तर तू त्या अंमलात आण. जर नसेल तर तुझ्यावर काही बंधन नाही ते करण्याचं. तेव्हा तू काळजी सोड. अर्थातच पुढच्या काळामध्ये तुझा अभ्यास उत्तम कर. तुला आणि असं ज्यांना करायचंय त्यांना सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेतच. इथे हा मंदार विचारतोय, आपल्याला आवड आहे एका फील्डची आणि उत्तम आणि प्रतिभा नाही तर आपण डेव्हलप करू शकतो का? काय मंदार आणि कोणीही काय असेल उत्तर? त्याचा प्रश्न आहे की आपल्याला एखाद्या क्षेत्राची आवड आहे पण आत्ता त्या क्षेत्रातली उत्तमता आणि प्रतिभा नाही तर ती डेव्हलप करता येईल का? काय वाटतं तुम्हाला? झालं? येस, येस, निश्चितपणे करता येईल. ती कशी हे पुढच्या काही सत्रांमध्ये येणार आहे. म्हणजे अधिष्ठान मालिकेची पुढची 2 सत्र मी आपापल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा मिळवायला काय केलं पाहिजे या विषयीचे.
आणि फाउंडेशन कोर्स तर वर्षभर हे चालणार आहे. किती उत्तमता आणि प्रतिभा कशी मिळवा तो निश्चित येतं करता. मानसीचा प्रश्न आहे, मी कन्फ्यूज आहे माझी साईड चूज करण्याबद्दल. कॉमर्स घेऊ का सायन्स ते समजत नाही. फ्रंट सीए पेक्षा जास्त स्कोप ऍग्रिकल्चर और मेडिकल फील्डला असेल का? आणि मला 94.8% आहेत. एक्सलंट. मानसी, तुला मी एकदम एक सिंपल गोष्ट सांगणार आहे. तुला या सगळ्यात जास्ती काय आवडतं ती साईड घे. सगळ्यात जास्ती 94.8% मिळताना तुला सगळ्यात मार्क कशात मिळाले त्याचा विचार कर. ते विषय तुला आवडतात का याचा विचार कर आणि ती साईड घे. स्कोप सगळ्या विषयांना आहे. हे माझं सांगून झालंय की स्कोप म्हणजे सीए ला स्कोप आहे का? तर आहे ना, सीए ला चांगला स्कोप आहे. पण मग तुला अंकगणित जर आवडत असेल तर कॉमर्सला जा. आणि कॉमर्सला गेलीस तर 12वीला सीए ची एंट्रन्स CPT असं त्या परीक्षेचं नाव आहे. ती CPT ची परीक्षा दे. पण जर तुला सायन्सेस आवडत असले, सायन्सेस समजत असले, तुला काय येतं, तुला काय आवडतं, तुला काय समजतं, तर हे जर तुझ्या बाबतीत सायन्स असेल तर जरूर सायन्सला जा. त्याच्यात 12वी मध्ये पण PCM किंवा B. पण तुला गणित विषय आवडत असेल तर इंजिनिअरिंगला जरूर जा. बायोलॉजी हा विषय आवडत असेल तर मेडिकलला जरूर जा. स्कोप सगळ्याला आहे. त्यामुळे मला वाटतं की तू कन्फ्युजन बाळगण्याचं कारण नाही. तुला ज्या विषयांचा अभ्यास करायला सगळ्यात आनंद येतो ती साईड घे, असं माझं तुला मूळ उत्तर आहे. आय होप दिस हेल्प्स यू. ऋतुजाच्या प्रश्नावर बोलून झालेलं आहे की मोबाईलनी खूप डिस्ट्रॅक्ट व्हायला होतं आधीच्या एका उत्तरामध्ये. मोबाईलचं काय करूया. ओंकारने विचारलंय की चाणक्य मंडल परिवारात ऍप्टिट्यूड टेस्ट होते का? तर ती होते. कशावर आधारित असते? आपले त्यातले तज्ज्ञ डॉक्टर भूषण केळकर यांनी त्यांच्या स्वतंत्र संशोधनामधून जागतिक पातळीची टेस्ट तयार केलेली आहे. ती ऑप्शनल असते, पण ती निश्चितपणे ज्याला द्यायची आहे त्याच्याकरता असते आणि ज्याला शिवाय हवंय त्याच्याकरता डॉक्टर भूषण केळकर यांच्या बरोबर काउन्सिलिंग सुद्धा असतं. ओंकारचा दुसरा प्रश्न आहे, MPSC मध्ये क्लास 1 ची पोस्ट आपल्याला निवडावी लागते की आपल्या मार्कनुसार पोस्ट दिली जाते? तर निवडायचा आपल्याला अधिकार असतो, पण मार्क जेवढे जास्ती असतील तेवढी आपण मागू ती पोस्ट मिळेल. मार्क जर कमी असले तर मार्कानुसार जी पोस्ट आहे ती मिळेल, असं त्याचं कॉम्बिनेशन आहे. संकेतचा प्रश्न आहे, पहिल्या अटेम्प्ट मध्ये IAS होण्यासाठी काय मेहनत घ्यायला हवी? तर ती नवा विजयपथ मध्ये मी 348 पानं मांडली. ते जर नीट केलं तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये IAS होण्याची शक्यता तरी वाढते. फक्त मी तुम्हाला कधीच असा आंधळा विश्वास देत नाहीये की नवा विजयपथ मध्ये सांगितलंय तेवढं कर, तू पहिल्या अटेम्प्टला होशीलच. पहिल्या अटेम्प्टला होण्याकरता आपण काय करू शकतो हे आपल्या हातात आहे. ते उत्तम करणे आपल्या हातात आहे. म्हणजे आपलं कर्म आपल्या हातात आहे. मंदार पत्की पहिल्या अटेम्प्टला झाला, तितकंच सगळं उत्तम केलेलं असूनही आशुतोष कुलकर्णी नाही झाला. तर मग झाला म्हणून मंदार पत्की म्हणजेच कोणीतरी विशेष लागून गेला आणि आशुतोष कुलकर्णी कोणीतरी कमी, असं समजण्याचं अजिबात नाही. पण संकेतच्या प्रश्नामध्ये एक फार पॉझिटिव्ह मुद्दा लपलेला मला दिसतोय. तो म्हणजे त्याच्या मनात आहे की पहिल्या अटेम्प्टला झालो पाहिजे. तर मनामध्ये ती जिद्द ठेवूनच अभ्यास कर. आणि प्रसादचा पुढचा प्रश्न आहे, कॅन हार्डवर्क बीट टॅलेंट? द आन्सर इज येस. येस ऑफकोर्स. मला वाटतंय की माझा मूळ मुद्दा बोलत असतानाच हे बोलून झालं माझं. तर येस, कॅन हार्डवर्क बीट टॅलेंट. तर दॅट इज द युज्युअल नॉर्म इन फॅक्ट. की कायम होताना तुम्हाला दिसेलच की हार्डवर्क तो टॅलेंट आहे, तो ओव्हर कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्सचं रूपांतर ॲरोगन्स पायी तो निवांत राहतो, ससा. आणि याच्या उलट जो हार्ड वर्किंग आहे त्याला आपण सशासारखे बाह्यतः आपण तुरु जोरात वेगात पळणारे नाही. तर आपल्याला इंग्लिश मधलं तर वाक्य फार छान आहे, स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. असं जे इंग्लिश मधलं वाक्य, स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. तर येस, हार्डवर्क कॅन बीट टॅलेंट. अथर्वचा प्रश्न आहे की 10वी मध्ये 88% आहेत, मॅथ्सला 97 आहेत, मला इंजिनियर बनलं पाहिजे,
पण मला गव्हर्नमेंटमध्ये येऊन इंडियाची सेवा करायची आहे. सजेस्ट मी सम पोस्ट इन गव्हर्नमेंट. तर सम पोस्ट IAS डोळ्यासमोर ठेव. कुठली तुला जसं पुढच्या काळामध्ये अजून वेळ आहे, अजून 4 किंवा 5 वर्ष तरी आहेत. अथर्वला माझं जरूर म्हणणं आहे की सायन्सला जरूर जा. 12वीला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स घे. तू इंजिनिअरिंगला जाईपर्यंत या नव्या शिक्षण धोरणानुसारच्या टेस्ट येणार आहेत 2020-22 पर्यंत. ते नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि नीट आणि JEE जे यावर्षी चालू आहे तशी इंजिनिअरिंगलाही जरूर जा. आणि इंजिनियर होण्याच्या काळामध्ये हे आपल्या आत्ता फाउंडेशन तर करतोयस, पुढे योग्य वेळी प्रिपरेटरी आणि इंजिनिअरिंगच्या वर्षी UPSC करून IAS IFS IPS जॉईन कर. तर तू देशाची फार मोठी सेवा करणारा होऊ शकशील. अथर्वनी आनंदाने आत्ता सायन्स आणि नंतर इंजिनिअरिंगला जावं. नमस्कार सर, मी नक्षत्रा बोलते. नक्षत्रा बोल. सर, एका जागी खूप वेळ अभ्यासाला बसायचं आणि अभ्यासात आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं, तर त्याची सवय नसते. एकदम असं करायला गेलं तर कंटाळा येतो. त्याच्यात मग आपलं मन कसं रमेल? हो, तर ऍक्च्युअली एक अप्रत्यक्ष माझं उत्तर देऊन झालंय, पण हा प्रश्न विचारला चांगलं केलं. आता त्याच्याविषयी थोडक्यातही सांगतो. आणखी अशी नक्षत्रा, तू एक मला सांग की आता तू एका जागी अभ्यासाला बसलीस तर किती वेळ बसू शकतेस? 2 किंवा 3 तास. तर आपण असं मानू की 2च तास बसू शकतेस. तर नक्षत्राने मग प्लॅन करावा 2.5 तास बसण्याचा. की 2 तास बसता येतं ना, तर 2.5 तास बसण्याचा प्लॅन कर. मग 2 तासानंतर तुला थोडं वाटेल आता उठावं, ते मनाला सांगायचं नाही उठायचंय, नाही उठू द्यायचंय. थोड्या दिवसात तुझ्या लक्षात येईल की आता 2.5 तास येतं आपल्याला करता. मग 2.5 तास जमायला लागलं की 3 तासाचा प्लॅन कर. 2.5 वरनं 3 वर जातानाही थोडे दिवस कष्ट पडतील, मग जमायला लागेल. ते जमायला लागलं की 3 वरनं 3.5, मग 4, म्हणजे सावकाश सावकाश वाढवत न्यायचंय. व्यायाम करण्याबद्दल सुद्धा असंच असतं की एखाद्याने मसल कमवायला सुरुवात केली, 2 उपाय असतात. जाऊन खाडकन, ते व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून आहे. काही जण असतात बरं का असे, काही जण नक्षत्र असे असतात व्यक्तिमत्व की त्यांचं जर ठरलं उद्यापासून अभ्यास करायचा आहे तर ते खाडकन उद्यापासून बसले अभ्यासाला. ही तासंता असते, पण ते ज्यांनी त्यांनी आपापल्या स्वभावानुसार ठरवायचं आहे. असं व्यायामाचं असतं. काही जण व्यायाम करायचं ठरवतात आणि जाऊन पहिल्याच दिवशी कचकावून व्यायाम करतात आणि तिथपासून नियमित व्यायाम चालू करतात. तर काही जण असे असतात की नाही, पहिल्या दिवशी वॉर्मिंग अप कर, दुसऱ्या दिवशी 400 मीटर फेरी मारून ये, तिसऱ्या दिवशी आणखी वॉर्मिंग अप झाल्यानंतर मग 15 डिप्स मार. असा थोडा 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 व्यायाम वाढवत नेतात. आता या दोनातले आपण कशात आहोत असं लक्षात ठेवूनच ठरव. काही नक्षत्रांनी म्हणलं की एकदम केलं तर जमणार नाही, मग ठीक आहे, मग 2 तास जमत असेल तर 2.5 तासाचा प्लॅन कर. ते जमायला लागलं की 3 तासाचा कर. या पद्धतीने वाढवत न्यायचं. ठीक आहे. आणि त्यात आपलं मन कसं रमेल, एकाग्र कसं होऊ शकतो त्यात आपण? हे याच्यासाठी पुढची 2 सत्र थोडे थांबा, कारण मला माहिती आहे की मी पुढच्या 2 सत्रांमध्ये मिळून जे सांगणार आहे ते आता इथे फक्त त्याचे शब्द बोलून ठेवतो. याच्यानंतरचं सत्र योगवरच आहे. तर चित्ताची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि एकदा बसला अभ्यासाला तर मनापासून तो अभ्यास करण्याची योग आहे. त्याच्यानंतरच्या एका सत्रामध्ये मी तुम्हाला स्वाध्याय कौशल्य सांगणार आहे, किंवा नक्षत्रा दरम्यानच्या काळामध्ये तुझ्या सहित ज्यांना जमणार आहे ते नवा विजयपथ वाचा. गेल्या आठवड्यामध्ये मी सगळ्यांच्या करता स्वाध्याय कौशल्यावर तर एक सत्र घेतलंच होतं. त्याला बोधा तुम्ही असाल तर स्वाध्याय कौशल्य जर वापरली ती तर आपण अभ्यासामध्ये मनापासून जास्ती रमू आपण. अशी स्वाध्याय कौशल्य वापरायची. असं राहील. थँक्यू सर. थँक्यू. एन्जॉय. हा विराज विचारतोय, तुकाराम मुंढेंच्या सतत होणाऱ्या बदल्यांबद्दल तुमचं काय मत आहे? तर कधी माझं तुकाराम मुंढेशी प्रत्यक्ष बोलणं झालं तर मी मत बनवीन. अजूनपर्यंत मी मत बनवलेलं नाही. अजून माझी सगळी माहिती बाहेरून ऐकीवच आहे, तर केवळ त्या ऐकीव माहितीवर मी माझं मत नाही बनवणार आहे. कधीतरी माझी त्याची भेट होईल. तुकाराम मुंढे आपल्या विशाल सोळंकीच्या बॅचचा आहे. विशाल सोळंकी चाणक्य मंडलचा एक उत्तम कार्यकर्ता अधिकारी. कधीतरी माझी तुकाराम मुंढेची भेट होईल तेव्हा काय घडतंय नेमकं याविषयी मी विचारेन. त्याच्यामुळे अजूनपर्यंत मी मतच बनवलेलं नाही. तुम्हाला मी एवढं सांगतो, आणि आज आधी सुद्धा असे 2-4 प्रश्न होते, त्या निमित्ताने सांगतो की इकडे महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंढे काय, तर तिकडे हरियाणामध्ये अशोक खेमका नावाचा ऑफिसर आहे.
त्यांच्या सतत बदल्या होतात. तर तुम्ही त्यांच्या सतत बदल्या होतात यावरून चांगलं काम करणाऱ्या सगळ्याच अधिकाऱ्यांच्या कायमच सतत बदल्या होतात असा गैरसमज बाळगू नका. मी तुम्हाला एक वाक्य सांगतो, काळजीपूर्वक ऐका. वाक्य ते व्यक्तिशः तुकाराम मुंढे बद्दल लागू नाहीये, पण एक वाक्य नीट काळजीपूर्वक ऐका. चांगल्या अधिकाऱ्यांच्या सारख्या बदल्या होतात असा गैरसमज बाळगू नका. आणि सारख्या बदल्या होतात ते अधिकारी चांगले असतात असा सुद्धा गैरसमज बाळगू नका. त्याला म्हणतात इच केस ऑन इट्स ओन मेरिट. त्यामुळे हे दुर्दैवाने काही वेळा आहे की काही वेळा चांगल्या अधिकाऱ्यांच्या जरा होतात बदल्या, कुठे तिथे राजकीय खटके होतात, पण सारखंच होतं का? तर तिकडे त्या अशोक खेमकाबद्दल कायम होताना दिसतंय. आणि इथे आता तुकाराम मुंढेचं सुद्धा दिसून येत आहे की 16 वर्षामध्ये 17 बदल्या. पण अजून माझी त्याची भेट होऊन आमचं बोलणं होत नाही, तोपर्यंत मी काही मत बनवलेलं नाही असंच माझं मत आहे. जाता जाता यावरनं लक्षात घ्या की प्रत्येक गोष्टीवर मत बनवलंच पाहिजे असं आपल्यावर बंधन असत नाही. काही वेळा आपल्याला असं वाटतं की नाही प्रत्येक गोष्टीवर मत बनवलंच पाहिजे. अजिबातच असं नाहीये. मत बनवायला जर पुरेसा डेटा हाताशी नसेल तर मत बनवू नये. पूनम विचारते आहे, नॉर्मली आपण 10वी किंवा 12वीला आपला कोर्स किंवा फील्ड ठरवतो, पण तोपर्यंत स्वतःची ओळख झाली नसेल तर पण आता हे लेक्चर ऐकून जर आपलं फील्ड काहीतरी वेगळं आहे असं वाटत असेल तर काय करावं? या बाबतीत पूनमशी आणि तिच्या पालकांशी मला वैयक्तिक चर्चा करायला लागेल. हे सत्र झाल्यानंतर ऐकून जर पूनमला वाटत असेल तर थोडी वैयक्तिक पातळीला चर्चा होऊन निर्णय घ्यावा लागेल. याला एक सरसकट उत्तर नाही देता येणार. त्यामुळे जर वेगळं वाटत असेल तर ते वेगळं फील करताना शक्य आहे का? मी तुम्हाला सांगितलं की स्वची ओळख कोणाला केव्हा होईल याचं काही बंधन नाही. कोणाला वयाच्या 6व्या वर्षी, कोणाला 16व्या वर्षी, तर कोणाला 60व्या वर्षी सुद्धा. पण ज्याला 60व्या वर्षी झाली त्यांनी 60 वर्षाचं होईपर्यंत काय केलं याचं मी तुम्हाला सूत्र सांगून ठेवलंय की आयुष्याच्या त्या त्या टप्प्याला जे करतात ते मनापासून करा. ते एक्सलंट आणि क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करा, तर तुम्हाला तुमचा स्व त्यातून सापडेल. तेव्हा पूनमच्या प्रश्नाला माझं पूनमला उत्तर आहे, पूनम, की जमल्यास तुझ्याशी आणि तुझ्या पालकांशी मी किंवा भूषण केळकर, पूर्णाताई यांची कोणाशी तरी वैयक्तिक चर्चा होऊ दे. त्यावरनं ठरवा की आहे ते क्षेत्र बदलायचं का आहे त्या आत्ता म्हणजे जे आत्ता 10वी 12वी आणि त्याच्यानुसार जे ठरले ते चालू ठेवायचं आणि तरी आता ज्याची स्वची ओळख पटली आहे त्याच्यामध्ये करायचं का, हे वैयक्तिक चर्चेनंतर आपण ठरवू. ठीक आहे. कॉलेजमध्ये असताना प्रिलिम आणि मेन्सचा स्टडी कसा करू? तर मंदार, SY इंजिनिअरिंगच्या वर्षी तू जे फाउंडेशन करतोयस आता, या फाउंडेशनच्या काळात तुला कळतच जाईल की आता अभ्यास कसा चालू ठेवू. माझी तुला सूचना राहील, TE इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षी तू आपला प्रिपरेटरी कोर्स कर आणि इंजिनिअरिंगच्या वर्षी UPSCचा कोर्स कर. हे जे 3 वर्षाचं डिझाईन आहे याच्यामध्ये तुला पूर्णपणे तयारी कशी करायची हे कळणार आहे. एवढंच उत्तर मी तूर्त देतो. आणि अशी तयारी करून 2023 ला पहिला अटेम्प्ट दे आणि माझ्या शुभेच्छा राहील की पहिल्या अटेम्प्टला क्लिअर कर. हॅलो सर. बोल. मी मंदार कुलकर्णी. बोल सर, मला असं विचारायचं होतं की कॉलेजचे असाइनमेंट्स किंवा बाकीच्या करिक्युलम वगैरे सांभाळून मी हा अभ्यास कसा करू? शेकडो इंजिनियर्सनी केला तसाच कर. नवा विजयपथ मध्ये मी दिलंय आणि ही संख्या शेकड्यानी आहे मंदार. म्हणजे आपल्याकडे प्रिपरेटरी कोर्स आणि नंतर इंजिनिअरिंगच्याच वर्षी UPSC करतात असे ऍब्सोल्युटली शेकडो. द नेम ऑफ द गेम इज इन टाइम प्लॅनिंग. टाइम प्लॅनिंग. तू दिवसाच्या वेळेचं जेवढं नियोजन नीट करशील तेवढे तू उत्तमपणाने पार करू शकशील. मला इथे घड्याळ खूप वेगाने पुढे सरकताना दिसतंय म्हणून मी उदाहरणं नाही बोलत, पण आपल्याकडे एवढं सांगतो की अशी शेकडो आहेत उदाहरणं, शेकडो, की ज्यांनी इंजिनिअरिंगला असण्याच्या काळातच फाउंडेशन, प्रिपरेटरी आणि पुढे UPSC किंवा MPSC कोर्स केला आणि इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी दोन्ही एकत्र करून परीक्षा दिली आणि यशस्वी झाले. सविस्तर दिलंय नवा विजयपथ मध्ये किंवा कोर्सच्या काळामध्ये होणार आहे, म्हणून मी आता त्याच्याहून सविस्तर उत्तर नाही देतो. ओके सर, थँक्यू. थँक्यू.
अनुषाचं वाक्य खूप छान आहे, पण पुढे मला तिला काय म्हणायचंय असं दिसत नाही का तिने पुढे. ओके, पुढे दिलेलं आहे. हा लुडविग विटगेनस्टाईन नावाचा एक लिंग्विस्ट, भाषा तज्ञ, आणि तो फारच मोठा विचारवंत आहे. ती म्हणतेय की त्याचं एक चांगलं कोट आहे, आय डोंट नो व्हाय वी आर हिअर बट आय एम प्रिटी शुअर दॅट इट इज नॉट इन ऑर्डर टू एन्जॉय आवर सेल्स. मला हा कोट नाही पटत. तुमचं काय म्हणणं आहे हे त्याच्यावर. मला वाटतं मी माझं म्हणणं सांगितलंच आहे, दॅट वी आर हिअर टू एन्जॉय. आता विटगेनस्टाईनला काय म्हणायचंय तर मी तुम्हाला थोडक्यामध्येच आता सांगेन. विटगेनस्टाईन बुद्धाच्या जवळ जातो. बुद्ध म्हणतो की जीवन दुःखमय आहे. तसा विटगेनस्टाईन त्या अर्थाने म्हणतोय, आय डोंट नो व्हाय वी आर हिअर बट आय एम प्रिटी शुअर दॅट इट्स नॉट इन ऑर्डर टू एन्जॉय आवर सेल्स. म्हणजे काहीसं जीवन दुःखमय आहे असं विटगेनस्टाईन पण म्हणतो. पण त्या दुःखातून मुक्ततेचा मार्ग बुद्धांनी पण सांगितला, श्रीकृष्णांनी पण सांगितला, ज्ञानोबा माऊलींनी पण सांगितलं, आणि तुकारामांनी, जगद्गुरु तुकारामांनी पण सांगितलं. त्यामुळे माझं आहे म्हणणं की मी तर तुम्हाला हे सांगतो, आय नो वाय वी आर हिअर अँड माय आन्सर इज वी आर हिअर टू एन्जॉय. पण एन्जॉय म्हणजे सिगरेट, दारू, तंबाखू नाही. एन्जॉय म्हणजे पुरुषांनी स्त्रियांशी घाण वागणे म्हणजे एन्जॉय नाही. तर जीवनाचा खऱ्या अर्थाचा आनंद, जो आनंद मग बुद्धांनी पण शिकवला, जो आनंद श्रीकृष्णांनी पण शिकवला, असं माझं मत आहे. आणि विटगेनस्टाईन सुद्धा त्याच्या म्हणण्याचा अर्थ आहे जीवनात खूप दुःख भरलेलं आहे. हे सत्य आहे, जीवनात दुःख खूप भरलेलं आहे. हे तर सत्य आहे. कोणाचं जीवन आहे की ज्याच्या जीवनात दुःख नाही, पण त्या दुःखावर आपण मात करू शकतो. म्हणून एन्जॉय असा अर्थ आहे की एन्जॉय असं राहील, असं मी माझं मत सांगितलं. हॅलो. हा, बोल. हा, नमस्कार सर, मी ओमकार बोलतोय. ओंकार. सर, माझा असा प्रश्न आहे, जसं आता पहिल्या अटेम्प्ट मध्ये क्लिअर होऊन जरा जसं मला IPS हे पाहिजे तर भेटलं, आणि महाराष्ट्र कॅडर पणच भेटलं, पण मला नंतर सर्व्हिस मध्ये जाऊन 6 ते 7 वर्ष नंतर मला दुसऱ्या स्टेट मध्ये म्हणजे UP, पंजाब, आसाम वगैरे अशा स्टेट मध्ये करायची इच्छा झाली काम, तर करायला भेटेल? मिळेल. त्याला डेप्युटेशन म्हणतात. डेप्युटेशन मागायची एक व्यवस्था असते. तुझ्या प्रश्नाचं साधं उत्तर आहे हो, मिळेल. त्यामुळे तू अभ्यास उत्तम कर, IPS ला सिलेक्ट हो, महाराष्ट्र केडर मध्येही काम उत्तम कर. मग मी उदाहरणार्थ आता इंटेलिजन्स ब्युरो किंवा CBI, आता ते सुशांत सिंग प्रकरणाचा सगळा तपास CBI करतायत, किंवा रॉ, रिसर्च अँड अनालिसिस विंग, म्हणजे भारताची गुप्तहेर एजन्सी, हिच्यामध्ये IPS मधनच अधिकारी निवडतात, आणि ते निवडले तर मग अन्यत्र बाकी राज्यांमध्ये सुद्धा काम करायची संधी असते. शिवाय आपल्याला हे म्हणायला परवानगी आहे की मला आवडेल पंजाबमध्ये काम करायला, तर मग त्याची एक सिस्टीम आहे. मी ती आत्ता सांगण्यामध्ये वेळ नाही घालवत, पण तुझ्या प्रश्नाचं बेसिक सोपं उत्तर आहे की शासनामध्ये अशा व्यवस्था आहेत आणि तुला करायचं असलं तर करता येईल. ठीक आहे, थँक्यू सर. थँक्यू. पुन्हा मंदारचाच पुढचा प्रश्न आहे, UPSC आणि MPSC इंटरव्ह्यू मधला डिफरन्स एक्सप्लेन कराल का प्लीज? अगदीच थोडक्यात सांगितलं मी, तूर्त, फार मोठा नाही. पण MPSC चा इंटरव्ह्यू 3 जण घेतात, UPSC चा इंटरव्ह्यू 5 जण घेतात. त्यानंतर अलीकडे मी असं ऐकून आहे, अनुभव म्हणजे अनुभवच प्रत्यक्ष माझा, की MPSC चा इंटरव्ह्यू साधारण 12 ते 15 मिनिटं चालतो, तर UPSC चा इंटरव्ह्यू अर्धा तास चालतो. तेव्हा MPSC म्हणजे 3 जण आणि 12 ते 15 मिनिटं, UPSC म्हणजे 5 जण आणि अर्धा तास. आणि टफनेस मध्ये पण फरक आहे. हे निश्चित सत्य आहे की MPSC चा इंटरव्ह्यू तुलनेने सोपा असतो, UPSC च्या इंटरव्ह्यू मध्ये जास्ती टफ प्रश्न असतात, असा दोनातला फरक आहे. हॅलो. हा, बोल. सर, मी आता म्हणजे मी मंदार कुलकर्णी ऍक्च्युली, आणि मी आता ते सफीन हसन म्हणून एक YouTube वर त्यांचं IPS ऑफिसर आहे, त्यांचं स्पीच ऐकलं होतं. तर ते म्हणतात की स्टेट PSC मध्ये इंटरव्ह्यू मध्ये असं विचारतात की सपोज पानिपतचं युद्ध कधी झालं वगैरे असं, तर UPSC मध्ये विचारतात की ते युद्ध पानिपत मध्येच का झालं. मग हे काय म्हणजे ते नाही कळालं मला. ओके, बरोबर म्हणलाय तो. त्याच्या म्हणण्याचा अर्थ आहे की MPSC स्टेट लेवलला फॅक्च्युअल प्रकारचे प्रश्न विचारतात, फॅक्च्युअल, आणि UPSC मध्ये मात्र तुमची क्रिटिकल अनालिसिसची क्षमता
जो शब्द मंदार पत्कीनी वापरला आणि आज आपली प्रश्नोत्तर सुरू होताना होता. त्यामुळे पानिपतलाच का झालं म्हणजे अहमद शाह अब्दालीचं सैन्य तिथपर्यंत कसं काय येऊ शकलं, मराठे पुण्यामधनं निघून तिथपर्यंत का पोहोचले, त्यांनी पानिपतला अहमद शाह अब्दालीची वाट का अडवली, म्हणजे अनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे. तेव्हा त्याच्या म्हणण्याचा अर्थ आहे की स्टेट लेव्हलच्या मध्ये प्रश्न फॅक्च्युअल वस्तुनिष्ठ आणि युपीएससीला तुम्हाला त्याचं अनालिसिस आणि त्यावरचा तुमचा विचार सांगता यावा लागतो, असा दोनातला फरक आहे. ओके सर, थँक्यू. थँक्यू. निरंजननी विचारलंय, आपण वेळापत्रक बनवतो पण त्याचं पालन करताना अचानक काही गोष्टी अशा आपल्यासोबत घडतात, त्यामुळे आपलं वेळापत्रक बिघडून जातं, तर त्याला डील कसं करायचं आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी साधारणतः कसं वेळापत्रक असावं. यातलं जीवनात यशस्वी होण्यासाठी साधारणतः कसं वेळापत्रक असावं हे पुढच्या 2 सत्रांमध्ये येणार आहे हा मुद्दा. पण इथे वेळापत्रकाचा मुद्दा आला म्हणून थोडक्यात सांगेन. एक तर लक्षात घ्या, कुठलंच वेळापत्रक कधीच 100% जसं तसं अंमलात येत नसतं. त्यामुळे म्हणून वेळापत्रकच करायचं नसतं असाही त्याचा अर्थ नाही. त्यामुळे वेळापत्रक करायचं असतं, आपल्या बाजूने सिन्सिअर प्रयत्न करायचे असतात की ते 100% अंमलात येईल, पण ते आपल्याच्यानी 50%, 60%, 70% जमलं तर पुढचे 30, 40, 50% मग ऍडजस्ट करायचे, पुन्हा प्लॅन करायचं. तेव्हा वेळापत्रक तर करायचंच, पण ते आपल्या आळसामुळे नकोय, पाळलं गेलं नाही असं आळसामुळे नकोय झालेलं, तर त्या वेळेला काहीतरी उद्भवलं, अरे मी वेळापत्रक केलं होतं पण 1 तासाची अदलाबदल करणं. आपण कोर्सच्या वेळापत्रकांचं होतं की आपण कोर्सचं वेळापत्रक करतो पण काहीतरी त्याच्यामध्ये बदल करावे लागतात. त्यामुळे कुठलंच वेळापत्रक कधीच 100% अंमलात येत नाही. फक्त अंमलात न येण्याचं कारण आपला आळस, आपला कंटाळा, आपण ते नीट केलं नाही असं होतं का. म्हणे आपल्या वेळापत्रकात आपण ठरवलं की मी पहाटे 5 वाजता उठणार आहे आणि पहिल्यांदा योग नियमित करणार आहे, पण पहाटे 5ला मीच उठलो नाही कधी, तर मग ते आळस आहे. पण एखाद दिवशी पहाटे 5ला उठला खरा आणि तेवढ्यात लक्षात आलं की पटकन बदलून आपल्याला काहीतरी अमुक नातेवाईकांच्या घरी असं एक संकट आलंय, तिथे पोचायला पाहिजे, तिथे नाही म्हणून चालणार आहे की माझा योग करतो आणि मग पोचतो. ते जे वेळापत्रक बिघडलं हे काय आपण बेशिस्त आहोत म्हणून नाही बिघडलं, तशी परिस्थिती उद्भवली म्हणून. असं लक्षात घेऊनच वेळापत्रक दुरुस्त आपण करत पुढे सरकायला. नकुल विचारतोय आणि फार चांगलं आहे, इफ माय हॉबी इज रीडिंग बुक्स and I want the same thing to be at DAF, then how many average books should I read? There is no binding, Nakul. There is no binding. एवढंच आहे. आणि आर देअर निगेटिव्ह मार्क्स इन CTS? याचं उत्तर आहे येस. आपली जी CTS होते याच्यामध्ये निगेटिव्ह मार्क आहेत, पण डॅफ म्हणजे डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म. तर नकुलनी जर त्या डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे UPSCचा त्याच्यावर मला वाचन आवडतं, तर हाऊ मेनी ऍव्हरेज बुक शुड आय रीड? There is nothing is binding. You just keep reading and whatever is your average is okay. ठीक आहे. फक्त लिहायचं वाचनाचा छंद आहे आणि शेवटचं वाचलेलं पुस्तक 2 वर्षापूर्वी वाचलंय, तर मग ते चांगलं नाही दिसणार आहे. सध्या काय वाचतोयस? All I would say is at any given point of time you should be in a position to say this is the book I am reading right now. बाकी ऍव्हरेजचं असं काही बंधन नाही. रुचाचा प्रश्न आहे, UPSC मध्ये जी सेकंड लँग्वेज असते तिची लेवल काय असते, 10th की 12th? तर तिची लेवल 10th असते. 10thच्या लेवलचे विचारतात. आणि त्याच्यामध्ये एसे लिहायला लागतो का, तर याचं उत्तर आहे लागतो. एसे लिहावा लागतो. देयर इज अ कंपल्सरी एसे लागतो. हा हॅलो, मग मी त्यासाठी संस्कृत चूज करू शकते का? शकतेस. मग त्याची पण लेवल 10ची असणार? या. ओके, थँक्यू. सिंपल. या, थँक्यू. प्रथमेशचा प्रश्न आहे की विच बुक शुड आय रीड टू फिगर आउट स्वामी विवेकानंद? मी 2 पुस्तकं सुचवतो प्रथमेश सहित ज्याला कोणाला. एक विवेकानंदांचं भारतीय व्याख्याने नावाचं पुस्तक, भारतीय व्याख्याने,
आणि दुसरं आहे लेटर्स ऑफ विवेकानंद. हे मराठीत पण आहे, विवेकानंदांची पत्रे. स्टार्ट विथ दिस. यू वॉन्ट टू फिगर आउट स्वामी विवेकानंद. स्वतःवर लिहिलं बायोग्राफी असं काही आहे का? आहे, बायोग्राफी सुद्धा रामकृष्ण मिशननी प्रकाशित केलेली. ती बायोग्राफी वाचूनही तू सुरुवात करू शकतोस. हॅलो सर, मी सध्या त्यांच्यावरचं योद्धा संन्यासी म्हणून बुक रीड करायला घेतलंय. ते सांगू का? म्हणजे स्टार्टिंग चालू आहे, म्हणजे माझी आता पहिली 4-5 पानं वाचून झाली. नाही जरूर वाच. वसंत पोद्दारांचं ना? हो. जरूर वाच. नमस्कार सर, मी नक्षत्रा. मला एक अजून प्रश्न विचारायचा आहे. बोल. मी स्वतः संगीतामध्ये विशारद आहे. मी शास्त्रीय संगीत आणि दुसरं संगीत आहे, सुगम संगीत, उपशास्त्रीय गाते. आता मी UPSCच्या परीक्षा द्यायला गेले किंवा MPSCच्या परीक्षेमध्ये जर माझी हॉबी म्हणून मी हे लिहिलं तर मला कुठल्या लेवलचे प्रश्न विचारू शकतात त्यावरती? ऍक्च्युली लेव्हल कुठली याचं उत्तर काही, पण विशेषतः तू विशारद आहे म्हणल्यानंतर राग म्हणजे काय, वादी संवादी सूर, आरोह अवरोह, पूर्ण संपूर्ण राग कशाला म्हणतात, इथपासूनचे कुठल्याही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. सर, मी ऋतुजा वेजरे. मी पण एक शास्त्रीय नृत्यकार आहे. म्हणजे मी भरतनाट्यम मध्ये माझी डिग्री झाली आहे. आता पुढेही मी करते. पण मला जर मी त्याच्यामध्ये हॉबी म्हणून लिहिलं तर मलाही अशा रिलेटेड काही प्रश्न विचारतील का, जे माझ्या डान्सच्या रिलेटेड? हो, विचारतील. होय, विचारतील. भरतनाट्यमच्या मुद्रा, पदन्यास, अभिनय आणि कोणत्या मुद्रेचा अर्थ काय असतो याच्याविषयीचे विचार. भरतनाट्यमचे अन्य तज्ञ कोण, आणखी त्यांच्या भरतनाट्यम मधली वैशिष्ट्य कोणती, भरतनाट्यम आणि कथक मध्ये साम्य काय किंवा फरक काय, किंवा अन्य कुठले भरतनाट्यम आणि समजा कुचिपुडी, मणिपुरी, म्हणजे क्लासिकलचे जे वेगवेगळे नृत्याचे प्रकार याच्याविषयी विचारते. छान, आज मला आवडतंय तुमच्याशी बोलायला. फाउंडेशन कोर्स मध्ये अशी टॅलेंटेड मुली आहेत ह्याचा तर मला विशेष आहे. कोणीतरी काही बोलत होता, बोल. तर माझा त्यातलाच एक पुढचा प्रश्न आहे, नक्षत्रा बोलते. तर मला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो का की तू शास्त्रीय संगीतच का निवडलं आणि मग त्याच्यात तुला अजून तू पुढे जातेस, मग त्यातच तू करिअर का नाही केलंस, UPSC का आलीस? विचारलं जाऊ शकतं. हॅलो सर. बोल. सर, मी नकुल बोलतोय. सर, माझा पण असं म्युझिक मध्ये इंटरेस्ट आहे. मी कीबोर्ड वाजवतो. तर ते कोर्सेरा सरांनी सांगितले ना, केळकर सरांनी, कोर्सेरा EDX, अगर मी त्याच्यावर कोर्स केला आणि मी आपलं डॅफ मध्ये त्याचे सर्टिफिकेट लावलं तर चालेल का? असं त्यांचं म्हणजे असं इम्प्रेशन पडणार का असं ते कोर्सला सर्टिफिकेट लावल्यावर? चालेल, पडेल. ठीक आहे सर, थँक्यू सर. उत्तम. हॅलो सर. हा, बोल. सर, माऊली बोलतोय. माऊली. सर, तुम्ही मागाशी म्हणले की वेळेचं नियोजन करून तू करू शकतोस, तर त्याप्रमाणे समजा मी उपजिल्हाधिकारी वगैरे झालो तर मला ते झाल्यानंतर एवढा वेळ मिळेल का की मी माझ्या मैफिली करू शकेल, जशा आता राहुल देशपांडे, महेश काळे यांच्या होतात, तसा मला वेळ मिळेल का की माझं गाण्याच्या मैफिली वगैरे करायला? माऊली, बेसिकली मी सांगेन की मिळेल, पण त्याच्यासाठी थोड्या वेळांचे ऍडजस्टमेंट्स वगैरे करावे लागतील, पण बेसिकली मिळेल, डोंट वरी. ठीक आहे. हॅलो सर. मी नरेंद्र बोलायलोय. नरेंद्र, बोल. सर, मला हे विचारायचं होतं, आपलं ग्रॅज्युएशन आणि UPSC चे स्टडी आवर्स कसे डिवाइड करायला पाहिजे, कारण का दोन्ही इम्पॉर्टंट आहे. तर हो नरेंद्र, नवा विजयपथ पुस्तक वाच आणि पुढच्या 2 सत्रांमध्ये शिवाय तुला त्याचं उत्तर मिळेल, किंवा गेल्या आठवड्यामध्ये मधल्या एका वारी मी चालू वर्षीच्या सगळ्यांच्या करता स्वाध्याय कौशल्यावर सत्र घेतलं. त्या स्वाध्याय कौशल्याच्या सत्रामध्ये होतं. उदाहरणार्थ तुला वैयक्तिक पण सांगायला लागेल तुझ्या समोर बसून की कसा, त्यामुळे आपण शिवाय या पलीकडे मग नरेंद्र वैयक्तिक तुला सांगेन मी की कसा वेळ डिवाइड कर. सध्या मी एवढं म्हणेन की इक्वल कर सध्या, पण उद्या जेव्हा कॉलेजची परीक्षा जवळ येईल त्या काही काळासाठी मग UPSCचा अभ्यास बाजूला ठेवून पूर्ण लक्ष कॉलेजच्या परीक्षेवरच दिलं पाहिजे. आणि समजा कॉलेजच्या परीक्षा संपल्या आणि आता सुट्ट्या चालू आहेत, तर मग उलट सुट्ट्यांचा वापर UPSCचा अभ्यास करायला जास्ती केला पाहिजे, असा तो बॅलन्स आहे. येस सर, थँक्यू. गुड.
आजचा कोणाचा असला तर शेवटचा एक प्रश्न विचारायचा. हॅलो सर, मी वैष्णवी बोलतेय. हा खरी छान. वैष्णवी सर, मी वैष्णवी बोलतेय. सर, मी अबॅकस मध्ये ना 7व्या लेवल पर्यंत केलंय आणि मला पुढे पण करायचंय. तर त्याच्यानंतर माझा त्या युपीएससीच्या एक्झाम मध्ये मला जर का काही हेल्प होईल का, की जर का मी अबॅकस केलंय तर त्याच्यामध्ये मला काही हेल्प होईल का? निश्चित होईल, जरूर कर. मी रिजनल लेवल मध्ये रँकिंग पण आलेली आहे. इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग. तुला त्याचा UPSC ला उपयोग होईल निश्चित. थैंक यू सर. छान. हेलो सर. बोल सर, मैं विशा पंजाबी बात कर रही हूँ. या सर, मैंने आपसे वो सिंधी कोटा क्वेश्चन के लिए पूछा था ना, वो सर एक्चुअली नेट प्रॉब्लम की वजह से आवाज नहीं आ रही थी. अच्छा, मैंने कहा ये बात मुझे भी कंफर्म करनी पड़ेगी. अच्छा, इसलिए मैं खुद कंफर्म करके नेक्स्ट टाइम आई विल टेल यू. थैंक यू सर. छान. तर दुपारचा 1:30 वाजतो आहे. आपल्याला आज थांबायचं आहे. मला तर मजा आली, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. आणि आज विशेषतः 2 वे म्हणजे तुमचंही बोलणं आपण घेत होतो. मला वाटतं की हे सुद्धा पुढल्या वेळपासून आणखीन करता येईल आणि आनंदाच्या नोटवर आज थांबूया. अच्छा, प्रत्येक जण. धन्यवाद सर. धन्यवाद. खूप मजा आली. थँक्यू. थँक्यू सर. थँक यू सर. थँक यू सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. थँक्स सर.